नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी वरती हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब चा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2021 म्हणजेच हा जो पेपर झालेला होता 26 फेब्रुवारी 2022 ला याची परीक्षा झाली होती। तर तो जो पेपर आहे तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर मित्रांनो, याचे जे प्रश्न आहेत तर तुमच्या आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न पहिला आहे, सरपंचाची संबंधित आहे, तर खालील विधाने विचारात घ्या। तर 3 विधाने दिलेली आहेत, तर या 3 विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत आपल्याला निवडायचं आहे। तर पहिलं विधान काय आहे, सरपंचाचे म्हणजे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद, हे पद जर रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे। म्हणजे सरपंच असो किंवा उपसरपंच असो यांचे जर पद रिक्त झाले असेल आणि रिक्त झालेल्या पदांपासून जर 30 दिवसांच्या आत जर जे भरले पाहिजे, तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे। ते जर पद रिक्त असेल सरपंच किंवा उपसरपंचाचं तर ते 30 दिवसाच्या आत भरणे गरजेचं असतं, म्हणून हे जे विधान आहे तर ते योग्य आहे। ब मध्ये काय दिले, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 महिन्याच्या आत भरले पाहिजे। तर 3 महिने असं दिलेलं आहे, लक्षात घ्या। तर असं काही दिलेलं नाही, म्हणून हे जे वाक्य आहे तर ते चुकीचं ठरतं। आणि क मध्ये काय दिले, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो। तर लक्षात घ्या, तसं काय नाही, तर तो पुन्हा निवडून येण्यास पात्र असतो असं पाहिजे होतं। म्हणजे क जे आहे तर ते इथे चुकीचं दिलेलं आहे। म्हणजे आपल्याला इथे योग्य विधाने विचारलेली आहेत, तर फक्त अ मध्ये दिलेले जे विधान आहे, सरपंच किंवा उपसरपंचाचे जर पद रिक्त झाले आणि सरपंचाची उपसरपंचाची कशी सभासदांकडून, म्हणजे सध्याला तुमची जी निवड होते आहे सभासदाकडून, त्यात जर सरपंच आणि उपसरपंच जर पद जर रिक्त झालं तर ते 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे। फक्त हेच विधान योग्य आहे, म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। तर प्रश्न क्रमांक 2 इथे तुम्ही पाहू शकता। तर काय दिलं आपल्याला इथे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम म्हणजे ग्राम विकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या। तर ग्राम विकास समित्या या संबंधित आपल्याला इथे अ ब क ड इ अशा 5 तरतुदी दिलेल्या आहेत। तर त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, योग्य विधाने म्हणजे योग्य तरतुदी आपल्याला इथे निवडायच्या आहेत। तर लक्षात घ्या, इथे काय काय दिलेलं आहे, अ मध्ये ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल। तर लक्षात घ्या, तर हे पहिलं जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं, कारण ग्राम विकास समित्या आहेत तर त्यामध्ये कमीत कमी किती सदस्य असतात, तर ते 12 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य आणि जास्तीत जास्त किती 24 इतके सदस्य असतात। म्हणजे 12 ते 24 ही कमीत कमी आणि जास्तीत जास्त 24 एवढे असतात। तर इथे दिले 7 आणि 17, तर ते ही ग्रामपंचायत सदस्य असतात। तर ग्राम विकास समिती आपल्याला विचारले, म्हणून हे विधान जे आहे तर ते चुकीचे ठरतं, कारण त्यामध्ये कमीत कमी 12 व जास्तीत जास्त 24 इतके सदस्य असतात। एक तर विधान चुकीचं आहे। दुसरं काय आहे, ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील। तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे, कारण ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या किमान 1/3 जे सदस्य असतात तर त्यांचा सहभाग जो आहे तर या ग्राम विकास समितीमध्ये होत असतो, म्हणून हे दुसरे विधान जे दिले तर ते ब योग्य आहे। तिसरं विधान काय आहे, तिच्या सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील। तर हे देखील विधान योग्य आहे। तर 1/3 म्हणले 1/2पेक्षा ज्या म्हणजे अर्धे 1/2पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील, म्हणजे 1/2 समितीच्या त्यातल्या म्हणजे अर्ध्याच्या वर जास्त महिलाच असतात। म्हणजे हे विधान जे आहे तर सदस्यांपैकी 1/2पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील, हे देखील विधान जे योग्य आहे ग्राम विकास समित्याबाबत। त्यानंतर उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल, तर हे चुकीचं आहे। तर तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ग्राम विकास समितीचा, तर तो सरपंच असतो, म्हणजे ड जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं। आणि ई मध्ये काय दिले, ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल, तर हे देखील योग्य आहे। ग्रामपंचायतीचा सुद्धा सचिव ग्रामसेवकच असतो आणि ग्राम विकास समितीचा देखील पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून तो काम करतो। म्हणजे फक्त ब क आणि ई हे 3 विधाने जे आहेत तर यापैकी योग्य आहेत। आणि चुकीची कोणती विधाने आहेत, तर अ एक चुकीचं आहे आणि कोणतं चुकीचं आहे, अ आणि ड, कारण अध्यक्ष जो असतो तर तो सरपंच असतो
आणि एकूण सदस्य संख्या 12 ते 24 दरम्यान असते आणि 1/3 असतात एकूण सदस्य संख्येतील आणि 1/2 ह्या महिला असतात त्यामध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचं योग्य आन्सर असणार आहे फक्त ब, क व ई ही 3 विधाने जी आहेत ती योग्य ठरतात, म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3. सरकारी आयोग टिंब यासाठी अनुकूल होते. तर सरकारी आयोग जर पाहिला तर तो केंद्र आणि राज्य या संबंधीचा म्हणजे या संबंधी आहे, केंद्र आणि राज्य संबंधी. तर इथे 1, 2, 3 मध्ये तुम्हाला केंद्र राज्य संबंधाबद्दल काही दिलेलं नाही, वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सरकारी आयोग जो होता केंद्र राज्य संबंधी या संबंधित होता, म्हणून याचं योग्य आन्सर असेल ऑप्शन 4. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. राज्यांच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर राज्याचा महाधिवक्ता त्याला आपण अटॉर्नी जनरल म्हणतो. तर 165 मध्ये आपल्याला दिलेला आहे राज्याचा महाधिवक्ता असेल तर तो राज्याचा मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. तर लक्षात घ्या, तर राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा नसते, तर त्यासाठी राज्यपालाची इच्छा असेपर्यंत तो पदावर राहू शकतो. तर इथे मंत्री परिषदेचं काही नाही, तर राज्यपालाच्या इच्छा असेपर्यंत तो पदावर राहू शकतो. म्हणजे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. तर हे देखील चुकीचं आहे. त्याचे मानधन जे आहे तर ते देखील राज्यपालच ठरवतात आणि तो राज्य शासनाचा विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. तर राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात त्याला उभारता राहता येत नाही, कारण तोच राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो. तो फक्त राज्याचे जे काही खटले आहेत सरकारी खटले ते चालवू शकतो, म्हणजे त्याच्या विरुद्ध तो जाऊ शकत नाही. हे देखील विधान चुकीचं आहे. वरीलपैकी एकही जे विधान आहे तर ते बरोबर नाही असं आपल्याला म्हणता येईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. तर विधान अ आणि विधान ब आपल्याला अशी 2 विधाने दिली आहेत. विधान अ मध्ये आपल्याला विधान दिले आणि ब मध्ये कारण दिलेलं आहे. तर विधान अ काय आहे. संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. तर हे आपल्याला विधान दिलेलं आहे आणि कारण काय दिले. प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर आता अ आणि ब अशी 2 विधाने दिलेली आहेत. तर विधान जर तुम्ही पाहिलं तर संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. म्हणजे भारतात आपल्या संसदीय पद्धत आहे, अमेरिकेमध्ये फ्रान्समध्ये अध्यक्षीय पद्धत आहे. म्हणजे आपलं जे प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण आणि त्यांच्याकडचे नियंत्रण जे असतं तर ते भिन्न असतं. म्हणजे अ विधान तर योग्य आहे. आणि ब काय दिले. प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर बरोबर आहे. लोकसत्ताक जिथे शासन म्हणजे लोकशाही असते तर तिथे प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण असते. म्हणजे कायदेमंडळाचे प्रशासनावर म्हणजे सरकारवर नियंत्रण असते. हे आपल्या लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर हे देखील योग्य आहे. पण इथे अ आणि ब चा एकमेकांशी काहीही संबंध नाही, म्हणून आपण काय म्हणू शकतो. अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजे ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. वरीलपैकी दोन्ही विधाने योग्य आहेत, पण ब जे अ चे स्पष्टीकरण नाही किंवा अ हे ब चे स्पष्टीकरण नाही. फक्त दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. तर अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत. तर आता अर्थविधेयकाबाबतीत आपल्याला इथे 4 विधाने दिलेली आहेत. तर घ्या पहिलं विधान काय आहे. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. तर लक्षात घ्या, अर्थविधेयक केंद्राचा असो किंवा राज्याचा असो तर ते फक्त केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्रीच मांडू शकतो. म्हणजे हे खाजगी सदस्य मांडू शकत नाहीत, ते फक्त मंत्रीच मांडतात. म्हणजे अ जे आहे तर ते विधान चूक आहे. खाजगी सदस्यांना ते मांडता येत नाही. ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. बरोबर आहे. राज्यामध्ये अर्थविधेयक मांडायचं असेल तर राज्यपालाची अगोदर पूर्व परवानगी म्हणजे शिफारस घ्यावी लागते आणि केंद्राचं जर तुम्हाला मांडायचं असेल तर तिथे राष्ट्रपती संमती आवश्यकता असते. म्हणजे राज्यपालांच्या शिफारशीशिवाय ते मांडता येत नाही. हे तर विधान जे आहे तर ते योग्य आहे. त्याप्रमाणे क मध्ये काय दिले. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो. तर हे चुकीचं आहे. तर याच्यावर अंतिम निर्णय कोण घेतात ते अर्थविधेयकासंबंधी. तर ते सभासदाचा जो सभापती असतो, सभा म्हणजे विधानसभेचा सभापती, तो यावर
आणि केंद्रामध्ये जर लोकसभेचा सभापती हे निर्णय घेतात, ठरवतात की अर्थविधेयक आहे किंवा नाही. तर राज्यपाल आणि राष्ट्रपतीचा यामध्ये काही संबंध नसतो ते ठरवण्यामध्ये, म्हणून हे विधान देखील चुकीचं ठरतं. आणि ड मध्ये काय दिले, जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात. तर लक्षात घ्या, धन विधेयकाबाबतीत संयुक्त बैठक नसते, कारण लोकसभेची मान्यता असेल आणि ते जर पुढे राज्यसभा किंवा राज्यात विधानसभेची मान्यता असेल आणि ते विधान परिषदेमध्ये गेलं असेल तर ते फक्त त्यांचे मत मांडू शकतात. तर ते पारित करो अथवा नको करो, तर ते म्हणजे गृहीत धरलं जातं की ते पारित झालं म्हणून. फक्त इथे जर तुम्ही पाहिलं तर विधानसभा आणि ह्याची संयुक्त बैठक नसते धनविधेयकाबाबत. हे देखील विधान चुकीचं आहे. मी फक्त ब जे विधान जे आहे तर ते योग्य आहे. ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नसते अर्थविधेयक, आणि केंद्रामध्ये राष्ट्रपतीची संमती आवश्यक असते. पण फक्त ब विधान जे आहे तर ते योग्य ठरतं. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 काय दिले आपल्याला इथे, भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी टिंबटिंबने ठराव मंजूर केला तर. तर लक्षात घ्या इथे, तर एखादा राष्ट्रीय हितासाठी जर राज्यसूचीच्या विषयावर जर संसदेला कायदा करायचा असेल तर त्या संबंधित त्यांना काय करावं लागतं. तर आता लक्षात घ्या, राज्यसूचीतील विषय, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर केंद्रामध्ये जर लोकसभा आणि राज्यसभा असते आणि राज्यसभा हे काय करते, राज्यांचं प्रतिनिधित्व करते, म्हणून त्या राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जर तो ठराव मंजूर केला तर संसद जी आहे तर ती त्या राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील हिती म्हणजे विषयावर कायदा करू शकते. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे. त्यासाठी राज्यसभेने जेवढे हजर राहून मतदान जे केलंय त्यापैकी किमान 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने तो ठराव त्यांनी पारित केला तरच त्यांना संसदेला त्यावर कायदा करता येतो राज्यसूचीतील विषयावर. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न हा रद्द करण्यात आला होता, आपण डायरेक्ट त्याच्या पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 9, सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि टिंबटिंबचा समावेश असतो. तर लक्षात घ्या, राज्याचं जे उच्च न्यायालय असतं त्यामध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर किती न्यायाधीश असावे ही संख्या कोण ठरवत असतं, तर ते राष्ट्रपती ठरवतात. म्हणजे राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीशांचा उच्च न्यायालयामध्ये समावेश असतो राज्याच्या. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तर ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर तुमच्यासाठी एक असाच प्रश्न आहे. आता इथे उच्च न्यायालयाचं विचारलं आहे, तर केंद्रामध्ये तुम्ही जर पाहिलं सर्वोच्च न्यायालय, तर सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश किती असावे याची संख्या कोण ठरवतं, म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश किती असावे. तर याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 तर काय दिले यामध्ये, तर राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समिती होती, तर तिचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले आहे. तर लक्षात घ्या, कार्यपद्धतीविषयक जे नियम समिती होती तिचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यातलेच एक सदस्य म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. के.एन. मुंशी हे कशाचे सदस्य होते हे आता कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही मला. तसेच के.एम. मुंशी जे आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीचे सदस्य देखील होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर देखील होते. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11, योग्य जोड्या लावा. तर आता इथे अ आणि ब असे 2 आपल्याला दिलेले आहेत. इकडे अ ब कड आणि ते 1 2 3 4 अशा आपल्या इथे जोड्या लावायच्या आहेत. तर बाळशास्त्री जांभेकर, तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांना इथे महात्मा ज्योतिबा फुले दिसतंय आणि इथे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार ते दिसते. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली हे मान्य आहे, पण त्यांना आपण स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार ते म्हणत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे इथे विद्यार्थी जे आहेत तर त्यावेळेस बरेच विद्यार्थी फसले होते त्यावेळेस परीक्षेमध्ये. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर जे आहेत तर त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाविषयी पहिल्यांदा आवाज उठवला होता. म्हणजे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार ते म्हणून त्यांना ओळखलं जातं.
बाळशास्त्री जांभेकरांना. त्यांनीच जे पहिले वृत्तपत्र होतं दर्पण हे देखील सुरू केलं होतं आपल्या मराठी भाषेतील, हे देखील लक्षात ठेवा. तर हे बाळशास्त्री जांभेकर होते, ज्यांनी स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते म्हटले जाते. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. तर असा तुम्ही फसू नका इथून पुढच्या परीक्षेमध्ये. तरी हे जे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते बाळशास्त्री जांभेकर. गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी म्हणतो, तर त्यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली होती. पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची. त्यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केलं होतं. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृह देखील त्यांनी स्थापन केलेलं होतं. आणि त्यांचं जे महत्त्वाची सत्यशोधक समाज याची स्थापना त्यांनी 1873 मध्ये केली होती. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा गृहाची म्हणजे विधवांसाठी झटलेले महत्त्वाचे असे पुरस्कर्ते म्हणजे समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे होते. स्वतः त्यांनी एका विधवेशी विवाह केला होता आणि विधवा गृहाची स्थापना देखील त्यांनी केली होती. म्हणजे इथे तर ह्याचं ऑप्शन जर पाहिले तर 2, 3, 4, 1 म्हणजे हे ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर हे 12 आणि 13 हे 2 प्रश्न रद्द झाले होते. तर आपण डायरेक्ट पुढचा प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तर लक्षात घ्या, त्यावेळेचं जे महत्त्वाचं वृत्तपत्र होतं जे की 1877 साली ज्याची सुरुवात झाली होती, दीनबंधू या वृत्तपत्राची. तर या वृत्तपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. ऑप्शन 3 जे आहे तर हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 15. खालील जोड्या लावा. तर इथे काय काय दिलं आहे आपल्याला इथे? पंडिता रामाबाई. तर लक्षात घ्या, पंडिता रामाबाई यांनी शारदा सदन मुंबई याची स्थापना केली होती. त्याप्रमाणे रमाबाई रानडे यांनी काय केलं? हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती रमाबाई रानडे यांनी. तर रमाबाई रानडे आणि पंडिता रामाबाई यामध्ये काही जणांना कन्फ्युजन होतं. तर लक्षात घ्या, पंडिता रामाबाई ह्या वेगळ्या आहेत आणि रमाबाई रानडे या वेगळ्या आहेत, ज्या की न्यायमूर्ती रानडेच्या पत्नी आहेत, रमाबाई रानडे. त्याप्रमाणे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला होता. तर ताराबाई शिंदे ह्या विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला होता. जनाक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना केली होती. तर मगाशी मी सांगितलं ताराबाई शिंदे नाही, तर जनाक्का शिंदे ह्या विठ्ठलरामजी शिंदे यांच्या भगिनी आहेत. थोडं करेक्शन करा. तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. जनाक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना केलेली आहे. म्हणजे 3, 4, 1, 2 हे कशामध्ये दिलेलं आहे? तर ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तेच आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणेवर भर होता? तर 1849 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मुंबई येथे या परमहंस सभेची स्थापना केली होती. लक्षात घ्या. तर त्याचा उद्देश एकच होता, जो की जातीबंधने जी आहे तर ती तोडून काढणे. काय करणे? जातीबंधनांना तोडून काढणे हा त्या परमहंस सभेचा उद्देश होता. बाकीचे विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, मूर्तिपूजा जर हे पाहिलं तर ते प्रार्थना समाज वगैरे याच्याशी संबंधित आहे. स्त्री शिक्षण वगैरे ते इतर म्हणजे सभेशी संबंधित आहेत, पण यांचा एकच उद्देश होता परमहंस सभेचा, जातीबंधने मोडून काढणे. तर ऑप्शन क फक्त इथे योग्य असणार आहे. तर इथे 3 मध्येच दिलेलं आहे. तर फक्त क जे आहे तर हे विधान योग्य असणार आहे आपलं ह्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 17. भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर आत्ता नारायण मेघाजी लोखंडे. तर मगाशीच आपण इथे वर पाहिलेलं होतं प्रश्न क्रमांक 14 मध्ये नारायण मेघ लोखंडे यांनी दीनबंधू या वृत्तपत्रातून कामगारांबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे हे तर वरच्या प्रश्नावरून आपण आता खालचा प्रश्न सोडू शकतो. तर ते जर तुम्ही पाहिलं तर मगाशी आपण 14व्या प्रश्नात पाहिले होतो. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं? तर दीनबंधू वृत्तपत्रातून कामगाराचे प्रश्न मांडले होते. आणि मगाशी असाच प्रश्न होता की त्यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. तर लक्षात घ्या, दोन प्रश्नातून म्हणजे एका प्रश्नातून म्हणजे दोन्ही प्रश्नात एकच प्रश्न आलेला आहे तुम्हाला. ह्याचं तुम्ही आन्सर मी पुढच्या प्रश्नावरून मागच्या प्रश्नात जर तुम्हाला माहीत असेल तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही इथे सोडवू शकता. पहिल्याचं काय येणार आहे? ते 4 येणार आहे. दीनबंधू वृत्तपत्रातून कामगाराचे त्यांनी प्रश्न मांडले आहेत.
त्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी काय केलं, अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती गुजरात या ठिकाणी, म्हणजे दुसऱ्याला 3. त्याप्रमाणे BP वाडे यांनी मद्रास लेबर युनियन कामगार संघटनेची स्थापना केली होती मद्रास या ठिकाणी. आणि लाला लजपत राय यांनी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकची स्थापना त्यांनी केली होती लाला लजपत राय यांनी 1920 मध्ये. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 4-3-1-2 तर कशामध्ये दिले, तर 4-3-2-1. तर हे ऑप्शन 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. 4-3-2-1 प्रमाणे या जोड्या योग्य आहेत. ऑप्शन 1 आपलं ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 18. तर इथे काय दिलेलं आहे, वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधित खालीलपैकी विधान किंवा विधाने कोणी मांडली आहेत. म्हणजे वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर जे काही परिणाम झालेले आहेत तर त्यापैकी इथे आता 4 विधाने मांडलेली आहेत. तर ती कोणी मांडलेली आहेत हे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर पहिलं विधान काय आहे, हिंदुस्थानाची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. म्हणजे वसाहतवादामुळे भारतातली संपत्ती बाहेर जाऊ लागली, म्हणजे हिंदुस्थानाची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. तर हे गोपाळ हरी देशमुख यांचं विधान आहे. तर हे गोपाळ हरी देशमुख आपल्याला इथे जर तुम्ही पाहिलं तर एका ह्याच्यावरून तुम्ही याचा आन्सर काढू शकता. ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी म्हटलेलं होतं की हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. तर आता हेच त्या प्रश्नाचे आन्सर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. बाकीचे पुढचे तर आता तुम्हाला माहीत जरी नसले तरी तुमचं याचं आन्सर निघू शकतं. तरी पण आपण पाहूयात. ब मध्ये काय दिले, आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवली आहे. तर हे जे विधान होतं तर ते रमेशचंद्र दत्त यांचं होतं. त्याप्रमाणे भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे, हे न्यायमूर्ती रानडे यांचं विधान आहे. आणि हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आलेली आहे. तर हे विधान जे आहे तर ते सर जॉर्ज अलेक्झांडर यांचं आहे. कोणाचं आहे, सर जॉर्ज अलेक्झांडर यांचं. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 3 मध्येच हे दिलेलं आहे. तेच आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तुम्ही पाहू शकता तिथे. तर पहिलं विधान जे आहे, हिंदुस्थानाची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली, तर हे गोपाळ हरी देशमुखांचं आहे, लोकहितवादी. एकच पर्याय आहे, ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 19. दादाभाई नौरोजींच्या मते टिंबटिंबचे निस्सारण होते, परंतु ते जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात वार्षिक विकास पाहायला मिळाला असता. तर गाळलेल्या जागा खालीपैकी योग्य पर्यायाने भरायचा आहे. तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे दादाभाई नौरोजी यांच्या मते टिंबटिंबचे निस्सारण होते. तर कशाचे निस्सारण होते, इथे त्यांनी काय म्हटलं, संभाव्य अधिशेष, म्हणजे त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल सरप्लस, म्हणजे संभाव्य जो अधिशेष आहे त्याचे निस्सारण होते, म्हणजे तो पडून राहतो. परंतु ते जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता. म्हणजे भारतात जर गुंतवले असते ते पैसे जे काही संभाव्य अधिशेष आहेत तर ते गुंतवले असते तर आपल्याला भारताचा आर्थिक विकास पाहायला मिळाला असता, असं त्यांचं मत होतं. मग इथे काय येणार आहे, तर दादाभाई नौरोजी यांच्यामध्ये संभाव्य अधिशेषचे निस्सारण होते, म्हणजे 4 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली. म्हणजे ब्रिटिशांनी जे व्यापारीकरण करायला सांगितले होतं त्यापैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं तर चहा आणि गहू. तर लक्षात घ्या, चहा आणि गहूबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं. त्यांनी काय सांगितलं होतं, ऊस, कापूस, ताग, नीळ आणि तंबाखू, अफू असली जी नफा मिळवून देणारी जी जास्त पिके आहेत तर असं त्यांनी घ्यायला प्रवृत्त केलं तर भारतीय जनतेला, म्हणजे त्या काळात. त्यामुळे शेतीचं व्यापारीकरण जास्त त्यांच्या काळात झालेलं होतं आणि त्यामध्ये ही पिके येतात, तंबाखू, अफू, ताग, नीळ, ऊस आणि कापूस. म्हणजे ब क ड मध्ये दिलेली जी पिके आहेत तर त्या संदर्भात जे आहे तर त्यांनी म्हणजे उत्पादनात वाढ झालेली दिसते इंग्रजांच्या व्यापारीकरणामुळे. पण चहा आणि गहू यामध्ये दिसत नाही. तर फक्त ऑप्शन 3 जे आहे तर ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता. तर लक्षात घ्या, आता जर तुम्ही पाहिलं तर असले किताब, पदव्या याची समाप्ती करण्यात आलेली आहे. त्याऐवजी भारतरत्न त्याप्रमाणे पद्म पुरस्कार दिले जातात. तर त्यावेळेस इंग्रजांच्या काळात असे पुरस्कार दिले जात होते. तर त्यावेळेस पंडिता रमाबाई यांना कोणता किताब दिला होता ब्रिटिश सरकारने, तर कैसर ए हिंद हा किताब जो आहे
तर तो पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने दिला होता. त्यावेळेस कैसर ए हिंद पदवी त्यांना दिली होती त्यावेळेस. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे तर ते या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? तर आदिवासीबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, जो आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक जो होता तर तो कोण होता? तंट्या भिल्ल नावाचा होता. कोण होता? तंट्या भिल्ल जो होता तर तो आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक गणला जातो. कोण? तंट्या भिल्ल. ऑप्शन इथे जर तुम्ही पाहिलं तर हे एक ड कशामध्ये दिले तर एकच ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, तंट्या भिल्ल, जो की कोण होता? आदिवासी क्रांतीचा पहिला नायक होता तंट्या भिल्ल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? म्हणजे नागरी उठावांच्या सुरुवातीबद्दल हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, ह्याची जी उठावाची सुरुवात पहिल्यांदा बंगाल आणि बिहार या प्रांतामधून झाली होती. कुठून? बंगाल आणि बिहार. तर या प्रांतातून नागरी उठावांची सुरुवात झाली दिसून येते. सुरुवातीला बंगाल आणि बिहार या प्रांतामधून नागरी उठाव. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. 1857च्या उठावासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर लक्षात घ्या, या 1857च्या उठावावरती तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 प्रश्न प्रत्येक परीक्षेत तुम्ही जर पाहिलं तर 1 ते 2 प्रश्न या उठावावरती विचारले गेलेले आहेत. तर 1857चा उठाव जो आहे तर तुम्ही व्यवस्थित करून जा परीक्षेला कंबाईनच्या, कारण यावरती तुम्हाला एक तर किमान प्रश्न हमखास असणार आहे. 1857चा महत्त्वपूर्ण हा उठाव. तर लक्षात घ्या, त्या संबंधित आता इथे आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. तर त्या 4 विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, पहिलं विधान काय आहे? भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले होते. तर बरोबर आहे. भोरचे जे पंत सचिव होते चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना पकडून दिलं होतं, विश्वासघाताने इंग्रजांचे हवाले केले होतं. तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे. त्याप्रमाणे नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता. लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. त्यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिलेला नव्हता. हे विधान चुकीचं आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. तर बरोबर आहे. कोल्हापूर प्रांतातून त्यावेळी चिमाजी अप्पा म्हणजे चिमासाहेब जे होते तर त्यांनी उठावात जे आहे तर ते सामील झाले होते. कोल्हापूरचे छत्रपतींच्या घराण्यातील होते चिमासाहेब, हे त्यावेळी उठावात सामील झाले होते. आणि रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव कोण होते? सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला होता. तर बरोबर आहे. रंगो बापूजी गुप्ते यांचे चिरंजीव तसेच सावंतवाडीचे रामजी शिरसाळ या दोघांनीही उठाव केलेला होता. म्हणजे फक्त ब विधान जर इथे पाहिलं तुम्ही तर ते चुकीचं ठरतं. फक्त अ क ड ही विधाने योग्य ठरतात, जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकता. तर इथून पुढचे जे 15 प्रश्न आहेत तर ते भूगोलवरती आहेत. तर भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग टिंब आहे. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय महामार्ग जो आहे तर सर्वात लांब तर तो NH44 आहे आपल्या भारतातील म्हणलं तर तो कुठून कुठे आहे? तर वाराणसी ते कन्याकुमारीपर्यंत आहे. लक्षात घ्या, कोणता आहे तर तो NH44 ज्याला आपण म्हणतो. आणि NH6 जो आहे तर तो धुळे कोलकाता आपल्या महाराष्ट्रातला हा एक महत्त्वाचा असा राष्ट्रीय मार्ग आहे. तर सर्वात लांब जो आहे तर तो NH44 आहे. या प्रश्नाचं ऑप्शन 1 हे आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. तर हा जोड्या लावावरती आधारित प्रश्न आहे. तर इथे आपल्याला औद्योगिक विभाग दिलेले आहेत आणि त्यातील औद्योगिक क्षेत्र यांच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर लक्षात घ्या, इथे 4 जिल्हे दिलेले आहेत: नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद. तर यापैकी आपल्याला 4 योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर नाशिक या ठिकाणी कोणते औद्योगिक क्षेत्र आहे तर ते आहे हुपरी हे जे आहे तर ते औद्योगिक क्षेत्र नाशिक या जिल्ह्यात येते. त्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये कोणतं आहे तर विंचूर हे औद्योगिक क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यात येते. नागपूरमध्ये बुटीबोरी आहे, म्हणजे तिसऱ्यासाठी ऑप्शन 1 येईल. आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते शेंद्रा हे औद्योगिक क्षेत्र आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 3, 4, 1, 2 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील. तिसऱ्याचं 1 तरी तुम्हाला जरी नागपूरची बुटीबोरी एवढं जर माहीत असतं तरी तिसऱ्याचं फक्त ऑप्शन 1 असणारा एकच पर्याय इथे ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल 3, 4, 1, 2.
म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. तर काय दिलं आपल्याला इथे? औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहराची आपल्याला ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत. अ, ब, क, ड अशी 4 विधानांमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे? अचूक पर्याय निवडायचा आहे अ, ब, क, ड पैकी. तर हा त्यावेळेचा जवळपास करंट अफेअरचाच प्रश्न होता. तर सुनियोजित आणि हरित पट्टेयुक्त स्मार्ट शहर बनवणे, हरित स्मार्ट शहर, तर हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे AURIC हे संक्षिप्त रूप आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं AURIC हे संक्षिप्त रूप होते. आणि प्रकल्पातील एकूण गुंतवणूक जी आहे तर ती 1000 कोटी म्हटलेलं आहे. तर 1000 कोटी नव्हती गुंतवणूक. तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं. आणि दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचा तो भाग आहे, म्हणजे दिल्ली मुंबई जो औद्योगिक पट्टा आहे त्याचाच एक तो भाग आहे. फक्त क सोडलं तर अ, ब आणि ड हे 3 विधाने जी आहेत तर ती योग्य आहेत. ऑप्शन 4 आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 29. तर काय दिले आपल्याला इथे? सन 1981 ते 2011 या कालावधीत भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमक अवस्था दर्शवते? म्हणजे आता लोकसंख्येच्या अवस्थेवरती हा आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर लोकसंख्या काय सातत्याने जी आहे तर ती उच्च लोकसंख्या, म्हणजे लोकसंख्या जी आहे तर ती वाढलेली दिसते आपल्याला 1981 ते 2011 मध्ये. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर तो वाढीचा दर जो आहे तर तो कमी आलेला आहे, म्हणजे घटता दर आहे. म्हणजे दर घटलेला आहे पण लोकसंख्या वाढत चाललेली आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 2001 मध्ये जो दर होता तर तो जवळपास 21% आसपास होता. आणि तो 2011ला जर म्हटलं तर तो 17% आसपास आलेला. म्हणजे दर जो आहे तर लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तर तो घटत आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे 1 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे? तर कोणतं राज्य आहे दुसऱ्या क्रमांकावर? तर ते उत्तर प्रदेश आहे. तर लक्षात घ्या, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तर पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? लक्षात घ्या, 2017 नुसार त्यावेळेचा हा करंट अफेअर होता. तर उत्तर प्रदेश हे जे आहे तर ते राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होतं. तर पहिल्या क्रमांकावर कोणतं होतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? म्हणजे जिथे भूकंपाचे पट्टे जास्त आहेत, म्हणजे जास्त भूकंपाची तीव्रता असा कोणता भाग आहे? तर लक्षात घ्या, कोणता भाग आहे तर तो काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन भाग. म्हणजे हिमालयाच्या कडील जो भाग आहे काश्मीर ते आसामपर्यंतचा जो आपला हिमालयाचा भाग आहे तिथे सर्वाधिक उच्च भूकंपाची तीव्रता, म्हणजे तिथे पट्टे आहेत असे सांगितलेलं आहे. म्हणजे प्रदेश जो आहे तर तो, तर त्या प्रदेशात सर्वात उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग. ऑप्शन 2 जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर प्रश्न क्रमांक 32. तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता, तरी देखील आपण हा प्रश्न पाहूयात. तर 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते किंवा कोणती वाक्य चुकीची आहेत? तर चुकीचे वाक्य निवडायचे आहेत. तर पहिलं वाक्य काय होतं? नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23% आहे. तर हे योग्य आहे. महाराष्ट्रात 45.2% नागरी लोकसंख्येचं प्रमाण आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राची नागरी लोकसंख्येत 3रा क्रमांक लागतो. तर हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात जर म्हणलं असतं तर हे आलं असतं, पण नागरी लोकसंख्या सर्वात जास्त जी आहे तर ते आपल्या महाराष्ट्रात आहे, म्हणून 3रा क्रमांक नाही तर पहिला क्रमांक नागरी लोकसंख्येच्या बाबतीत लागतो, म्हणून हे ब विधान चुकीचं होतं. क मध्ये काय दिले? महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500. तर हे विधान योग्य आहे. आणि महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे, हे देखील योग्य होतं. फक्त ब जे विधान आहे तर ते चूक होतं. तर इथे जर तुम्ही पर्याय पाहिले तर फक्त ब दिलेलं नाही, फक्त क दिलाय, ड दिलाय, म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. तर सर्वात जास्त नागरी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे, लक्षात घ्या. तर पुढे प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 33. आणि सर्वात जास्त नागरी प्रमाण जे आहे तर ते गोवा या राज्याचं आहे, हे देखील लक्षात घ्या. तर प्रश्न क्रमांक 33 तुम्ही इथे पाहू शकतात. काय दिलेलं आहे? महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. तर इथे जिल्हा दिलेला आहे आणि इथे जलसिंचन योजना दिलेल्या आहेत.
तर पहिला जिल्हा कोणता आहे? सातारा. तर साताऱ्यामध्ये कनेर ही जलसिंचन योजना आहे. कनेर म्हणजे 1ला 3 येईल. त्याप्रमाणे नाशिक, तर नाशिक या ठिकाणी मुकणे ह्या जलसिंचन योजना आहे. त्याप्रमाणे इथे जर पाहिलं नांदेडमध्ये विष्णुपुरी हा जलसिंचन प्रकल्प आहे, गोदावरी नदीवर आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यात जो आहे तर तो बेंबला हा प्रकल्प आहे. इथे जर तुम्हाला फक्त नांदेड विष्णुपुरी एवढं जर माहीत असतं तर तिसऱ्याचं 2 जर इथे तुम्ही पाहिलं तर फक्त ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. 3, 1, 2, 4 प्रमाणे या जोड्या योग्य असतील. सातारा कन्हेर, नाशिक मुकणे, नांदेड विष्णुपुरी व यवतमाळ बेंबला. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 34. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे भारतातलं विचारले नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य कोणतं आहे? तर लक्षात घ्या, आसाम हे राज्य आहे. आणि दिग्बोई आसाम या ठिकाणी पहिली तेल विहीर देखील आढळली होती. आणि सर्वात जास्त नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हटलं तर ते आसाम राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असेल आसाम. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 35 हा रद्द झालता, तर आपण डायरेक्ट पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. तर काय दिलं आपल्याला इथे? मृदा निर्मितीनुसार आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केलेला होता? म्हणजे मृदा जी आहे आपल्या महाराष्ट्रातील त्या मृदेचा सर्वप्रथम शास्त्रीय आणि सखोल अभ्यास 1938 मध्ये कोणी केलेला होता? तर हा जो आहे तर तो डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी केलेला होता. महाराष्ट्रातील सखोल आणि शास्त्रीय हा मृदेचा जो वर्गीकरणाचा अभ्यास आहे महाराष्ट्रातील, तर ते डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी केला होता सर्वप्रथम 1938 मध्ये. म्हणजेच ऑप्शन 4 या प्रश्नाचा आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? तर लक्षात घ्या, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा पश्चिम आपला जो आहे तर या ठिकाणी इथे उत्तर, मध्य आणि दक्षिण असे कोकणाचे भाग पडतात. तर त्यापैकी आपल्याला हा मध्य महाराष्ट्र विचारलेला आहे. म्हणजे रायगड आणि तुम्ही जर पाहिलं तर रत्नागिरी या जिल्ह्यातील जवळपास या खाड्या येतात. तर इथे जर तुम्ही पाहिलं सर तर म्हणजे रत्नागिरी म्हणजे राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी, तर या खाड्या ज्या आहेत तर त्या मध्य कोकणामध्ये येणाऱ्या खाड्या आहेत. ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर लक्षात घ्या, उत्तर कोकणात सुद्धा तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत आणि दक्षिण कोकणातील देखील तुम्हाला म्हणजे माहीत असल्या पाहिजे. उत्तर कोकणात तुम्ही जर पाहिलं डहाणू आहे, वसई आहे, दातिवारे ह्या उत्तर कोकणातल्या झाल्या आणि दक्षिण कोकणातल्या देवगड, आचरा, कर्ली ह्या दक्षिण कोकणातील झाल्या. तर आपल्याला विचारलेलं मध्य कोकण, तर त्यामध्ये राजापूर, बाणकोट आणि केळशी खाडीचा समावेश होतो मध्य कोकणात जर विचारलं तर. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झालेली आहेत. तर आता कशामुळे विभक्त झाले? तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे. तर लक्षात घ्या, 9° अक्षांश खाडीने 9° चॅनलमुळे जे आहे तर ती जी आहे तर ती लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे जी आहे तर ती 9 अक्षांश खाडी, ज्याला आपण 9° चॅनल म्हणतो, तर यामुळे जी आहे तर ती लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे जी आहेत म्हणजे लक्षद्वीपच्या खालची जी काही बेटे आहेत मालदीव वगैरे तिकडच्या साईडची, तर ती 9° ह्या चॅनलमुळे जी आहेत तर ती विभक्त झालेली आहेत. आणि 10° ह्या चॅनलमुळे जर तुम्ही पाहिलं तर अंदमान आणि निकोबार हे जी बेटे आहेत तर ती 10° चॅनलमुळे वेगळी झालेली आहेत. तर हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 10 अक्षांश खाडी म्हणतो त्याला आपण, 10° रेखावृत्त 10° अक्षवृत्त म्हणतो. तर त्या 10 अक्षांश खाडीने हे अंदमान निकोबार विभक्त झालेले आहेत आणि लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे 9 अक्षांश खाडीमुळे. या प्रश्नाचे आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. तर काय दिले आपल्याला इथे? GT त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर लक्षात घ्या, त्रिवार्ता यांनी जे काही हवामान वर्गीकरण केलेलं आहे तर त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या पश्चिम किनारपट्टीचा जो मैदानी भाग आहे आणि पूर्वेकडचा त्रिपुरा राज्यातील भाग, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पाऊस जो आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्याचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? उष्णकटिबंधीय पावसाळी म्हणजे मान्सूनचे हवामान जे आहे तर या पट्ट्यामध्ये आढळतं. म्हणजे पश्चिम किनाऱ्यावरचा कोकण वगैरे तिकडचा मैदानी भाग
त्यानंतरचा आणि त्रिपुरा राज्यातील काही भाग. तर इथे जे आहे तर ते उष्णकटिबंधीय आहे हवामान, पण कसं आहे मान्सून प्रकारचं आहे पावसाळी, म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. आणि हे जे वर्गीकरण आहे तर ते डॉक्टर त्रिवार्ता यांचं हवामान वर्गीकरण आहे. तर आता तुम्हाला महाराष्ट्राबद्दल जे त्रिवार्तांचं वर्गीकरण आहे म्हणजे कोणत्या भागात कोणतं त्यांनी सांगितलेलं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे. तर आता आपला हा जो महाराष्ट्र असेल, नैऋत्य मोसमी वारे म्हणजे इकडून हे वारे येते नैऋत्यकडून ईशान्येकडे, तर या वाऱ्यापासून आपल्या महाराष्ट्रात जवळपास 85% इतका पाऊस जो आहे तर तो पडतो. लक्षात घ्या किती, म्हणजे 85% ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे, तेच आपल्या या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 41. तर 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी टिंबटिंब सुरू करण्यात आली आहे. तर इथून पुढची जे आहेत तर ते प्रश्न अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. तर लक्षात घ्या 1985 मध्ये जो बँक ग्राहकांच्या जे विवाद व्हायचे म्हणजे स्वस्त आणि जलद त्यांचा, तर त्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी एक जे आहे तर ती तर काय म्हणतो त्याला आपण योजना सुरू करण्यात आली होती 1995 मध्ये. त्याला आपण काय म्हणतो बँकिंग लोकपाल योजना असे म्हणतो. म्हणजे 1995 साली ही बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली होती. तर कशासाठी होती, तर बँकचे जे ग्राहक आहेत त्यांच्या विवादांचे स्वस्त आणि जलदपणे निपटारा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. कोणती, तर बँकिंग लोकपाल योजना 1995. लक्षात ठेवा, म्हणजे विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करणे ग्राहकांचे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 42. खालील विधाने विचारात घ्या. तर लक्षात घ्या आता इथे आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत. तर पहिल्यांदा अगोदर हे वाचून घ्या. तर कोणती विधाने चुकीची आहेत हे आपल्याला निवडायचं आहे. तर कधीही प्रश्न सोडवताना लक्षात घ्या हे खालचं हे वाचत जावा. चुकीचं काढायचे तर आपल्याला का बरोबर ओळखायचे. काय मुलांचं उत्तर बरोबर काढतात पण हे न वाचल्यामुळे खाली पर्याय ते चुकीचा देऊन बसतात, म्हणजे चुकीचं सांगितले तर ते बरोबरचा पर्याय देऊन टाकतात. तर ह्या सिली मिस्टेक आपल्याला टाळायच्या आहेत. तर ह्यातलं आपल्याला 3 विधानांपैकी चुकीचं विधान आपल्याला इथे निवडायचं आहे. तर आता इथे विधान 1 काय दिलेलं आहे, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. तर ऑगस्ट 1948 ला केलती का नाही, तर कधी केलती 1949 ला केलती. म्हणजे हे जे आहे तर ते पहिलंच विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं. आता ब विधान काय दिले, या समितीमध्ये प्राचार्य PC महालनोबिस आणि प्राचार्य DR गाडगीळ आणि प्राचार्य प्राध्यापक VKRV राव यांचा जो आहे तर तो समावेश होता. तर बरोबर आहे, या तिघांचा समावेश होता. आणि त्याचे जे अध्यक्ष होते तर या समितीचे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे ते होते PC महालनोबिस आणि 2 जे सदस्य होते गाडगीळ आणि VKR राव. हे ब विधान योग्य आहे. क मध्ये काय दिले, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. तर बरोबर आहे, पहिला जो अहवाल दिला होता त्यांनी 1951 ला आणि दुसरा अहवाल 1954 मध्ये दिला होता. आणि त्यांच्या अहवालानुसारच पहिल्यांदा 1950 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर CSO ची स्थापना करण्यात आली होती. तर ती CSO ची स्थापना जी आहे तर ती यांच्या अहवालानुसार करण्यात आली होती. म्हणजे राष्ट्रीय विकास समिती म्हणतो त्याला आपण, राष्ट्रीय उत्पन्न समिती यांच्या शिफारसीनुसार. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं फक्त अ विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं. म्हणजे फक्त अ जर तुम्ही पाहिलं तर चुकीचं विधान कोणतं आहे, जर तुम्ही पाहिलं तर फक्त अ. ऑप्शन 1 जे आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 43. तर काय दिलं आपल्याला इथे, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी टिंबटिंब ही शिखर संस्था आहे. तर लक्षात घ्या, ग्रामीण भागातील शेती आणि काही कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था म्हटलं तर ती कोणती असते, तर ती असते त्याला आपण नाबार्ड असे म्हणतो. म्हणजे नाबार्ड जी बँक आहे तर ती ग्रामीण भागातील जे काही इतर बँका आहेत तर त्यांना कर्ज पुरवठा करण्याचे काम जे आहे तर ते नाबार्डचं आहे. म्हणजे ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कर्ज पुरवठा करणारी ही एक शिखर संस्था आहे. म्हणजे डायरेक्ट कर्ज नाबार्डकडून मिळत नसतं, तर ज्या बँकेकडून मिळतं तर त्या बँकांना कर्ज ग्रामीण भागातील देणारी बँक कोणती आहे, शेती संबंधित, तर ती नाबार्ड अशी ओळखली जाते. या नाबार्ड बँकेची स्थापना जी आहे
तर ती 12 जुलै 1982ला करण्यात आली होती. हे देखील लक्षात ठेवा. 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना आहे. विचारू शकतात. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 44. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22. तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता मित्रांनो. तर तुम्ही आता 2024चा आपला जो अर्थसंकल्प नुकताच झालेला आहे, तर तो 2024चा तुम्ही अर्थसंकल्पामधले सगळे जे काही मुद्दे आहेत ते करून जावा. तर एक तर प्रश्न तुम्हाला त्यावरती विचारला जाण्याची हमखास शक्यता आहे. तर हा 2021-22 मध्ये जो केंद्र सरकारचा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे असं विचारलेलं आहे. तर 2021-22 मध्ये विचारलेलं होतं. तर कोणता स्रोत होता त्यावेळेस, तर कर्ज घेणे आणि इतर दायित्व. तर लक्षात घ्या, कर्ज घेणे आणि इतर दायित्व, त्याला आपण बॉरोइंग अँड अदर लिॲबिलिटीज, याचा जो वाटा आहे तर तो सर्वात मोठा होता. कर्ज घेणे आणि इतर दायित्वांचा 2021-22 मध्ये. तर ऑप्शन 2 जे आहे तर या प्रश्नाचा आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर 2024चा आता जो अर्थसंकल्प आला आहे तर त्यातला उत्पन्नाचा सरकारचा कोणता वाटा आहे तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे. तसेच तुम्ही जर पाहिलं तर प्रत्यक्ष कर हा अप्रत्यक्ष करापेक्षा सध्याला जर पाहिलं तर प्रत्यक्ष कराचा आत्ताच्या आपल्या भारताच्या उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा आहे 2024 मध्ये अप्रत्यक्ष करापेक्षा. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर हे 2024चा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे उत्पन्नाचा भारताचा, हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता. तर लक्षात घ्या, आता लोकसंख्याबद्दल तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये देखील प्रश्न विचारले जातात आणि भूगोलमध्ये तर विचारले जातात. त्यामुळे लोकसंख्या टॉपिक जवळपास एक महत्त्वाचा असा टॉपिक आहे 2011चा. तर त्याची जी काही आकडेवारी आहे तर ती तुम्ही PIBच्या साईटवरून गोळा करा आणि त्यावर तुम्हाला महाराष्ट्रासंबंधित आणि आपल्या भारतासंबंधित महत्त्वाचे असे मुद्द्यांवरती तुम्ही फोकस करा. तर एक प्रश्न त्यावरती फिक्स विचारला जातो. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर मागाशी भूगोलमध्ये एक प्रश्न होता, तर आता इथे अर्थशास्त्रामध्ये देखील हा एक प्रश्न आलेला आहे. तर इथे प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला इथे, तर 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती आहे. तर आता लोकसंख्येची घनता हा साधा प्रश्न विचारलेला होता. तर लक्षात घ्या 382 ही आपल्या भारताची, देशाची विचारलं तर 382, महाराष्ट्राची किती होती तर 365 होती. आणि 2001चा जर विचार करता महाराष्ट्राची किती होती लोकसंख्येची घनता, भारताची होती 325 होती. 325 वरून 382 झाली. महाराष्ट्राची होती 315 वरून झाली 365. म्हणजे हे जे आहे तर ते 2001चं आहे आणि हे जे आहे तर ते 2011चं आहे. तर असं देखील तुम्हाला विचारू शकतात. तर ते 315 वरून 325 वरून 382 म्हणजे 58 लोकसंख्या वाढली 2001 ते 2011 मध्ये. 58 लोकसंख्येची घनता वाढलेली आहे देशाची. आणि महाराष्ट्राची कितीने वाढलेली आहे तर ती 50ने वाढलेली आहे. 315 वरून 365 झाली. तर असं देखील तुम्ही करून ठेवा. सध्या काहीही विचारू शकतात. तर या प्रश्नाचा ऑप्शन 4 आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न जो होता तर तो रद्द करण्यात आलेला होता. तर आपण डायरेक्ट प्रश्न क्रमांक 47 पाहूयात. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे. तर बाजारपेठेतील असा कोणता भाग आहे जो की वृद्धिकारक म्हणजे नफा मिळवून देणारा भाग आहे भारतीय व्यापारी बँक प्रणालीमधील. तर लक्षात घ्या ऑप्शन देत म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, रिटेल बँकिंग की इंटरनेट बँकिंग. तुम्ही जर पाहिलं सर्वात जास्त जे आहे तर ते रिटेल बँकिंग ज्याला म्हणतो. तर या रिटेल बँकिंगचा जो आहे तर तो बाजारपेठेतील मोठा भाग हा नफा मिळवून देणारा आहे रिटेल बँकिंगचा. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 48. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे. तर त्या म्हणजे कोण. तर आता इथे 4 बाबी दिलेल्या आहेत. त्यापैकी अशा कोणत्या 2 मुख्य बाबी आहेत ज्यावर आपल्या भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने अवलंबून असते. तर पहिला कोणता घटक आहे तर तो आहे तांत्रिक घटक. तांत्रिक घटक बरोबर आहे. तांत्रिक घटक म्हणजे तुमच्या शेतीची पद्धत वगैरे किंवा कोणतं तंत्र तुम्ही वापरता, त्याला पाणी कसं देता, तर ह्या तंत्रावर देखील जे आहे तर ते तुमचं जो आहे तर तो उत्पादन जे आहे तर ते उत्पादकता अवलंबून असते कोणत्या तांत्रिक घटकावरती. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर संस्थात्मक घटक देखील जे आहे तर त्यांचा देखील यामध्ये समावेश होतो. म्हणजे तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक जे आहेत तर या 2 बाबींवर जे आहे तर ती आपली शेतीची उत्पादकता अवलंबून असते. तर मनुष्यबळाचा काही संबंध नाही आणि सिंचन सुविधेचा देखील काही म्हणजे इथे संबंध नाही आहे. तर फक्त कशामुळे उत्पादकता जी आहे शेतीतील तर ती
तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक या दोन बाबीमुळे जे आहे तर ती अवलंबून असते. ऑप्शन 1 जे आहे तर या प्रश्नाचा आपलं आन्सर असेल अ व क. तर पुढे प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 49. तर काय दिले आपल्याला इथे, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत. तर 2003चा जो अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा आहे, वित्तीय किंवा त्याला आपण वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा म्हणतो 2003, तर त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत ह्या खाली 4 पैकी आपल्याला इथे निवडायची आहेत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर अ मध्ये काय दिले, कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी खर्चावर मर्यादा निश्चित करणे. तर हे जे आहे तर त्यामधलं वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. तर बरोबर आहे, महसुली तूट ही शून्य गाठायची आणि वित्तीय तूट जी आहे तर ती कमी करायची. त्याप्रमाणे दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे. म्हणजे बरोबर आहे, शासनाला जबाबदार बनवणे कशासाठी, सुनिश्चित म्हणजे दीर्घकालीन समृद्धी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे आणि शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणणे किंवा आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. म्हणजे कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर म्हणजे मर्यादा निश्चित करणे. म्हणजे वरीलपैकी 4च्या 4 जे आहेत तर ती वरीलपैकी सर्व जे आहेत तर ती तर वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची उद्दिष्टे आहेत. ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. तर काय दिले आपल्याला इथे, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही. तर लक्षात घ्या, आता इथे शेवटचा शब्द एकामुळे तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. तर उद्दिष्ट नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर काय मुले हे बरोबर काढतात आणि एका नाही या शब्दामुळे त्यांचा 1 मार्क जातो. तर लक्षात घ्या, कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. तर कोणकोणती उद्दिष्ट आहेत हे आपण पहिल्यांदा इथे पाहूयात. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जादा आर्थिक क्रिया कलापांची निर्मिती करणे, त्याप्रमाणे निर्यातीला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती करणे. तर हे भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रांची जी आहेत तर ती महत्त्वाची उद्दिष्टे मानली जातात. निर्यातीला प्रोत्साहन, रोजगार निर्मिती, जादा आर्थिक क्रिया कलापांची निर्मिती करणे आणि शेतीचा विकास करणे जे आहे तर हे जे आहे तर ते आपल्या भारतीय विशेष आर्थिक क्षेत्राचे जे आहे तर ते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही, शेतीचा विकास. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर फक्त 3 जे आहे तर हे उद्दिष्ट नाही आहे विशेष आर्थिक क्षेत्राचे, म्हणून ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात. बालमृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे टिंब वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे. तर किती वय घेतो आपण यामध्ये, तर 1 वर्षाच्या आतील जे मुले असतात ज्यामध्ये आपण बालमृत्यूदर त्यावरून आपण काढतो. तर 1 वर्षाच्या आत किमान 1 वर्ष वय असलेल्या खालील जी बालमृत्यू होतात तर त्यांचा आपण यामध्ये विचार करतो 1000 जिवंत जन्मामागे, म्हणजे 1 वर्षाच्या आतील बालकांचा. म्हणून ऑप्शन 1 ह्या प्रश्नाचं आन्सर असेल 1 वर्ष. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. तर काय दिले आपल्याला इथे, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणजेच त्यांचा जो आर्थिक सर्वेक्षण 2020-21चा जो अहवाल होता तर यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. तर त्यांनी तेव्हा 2020-21 साली जे आर्थिक स्वरूप सांगितलं होतं तर ते व्ही या आकाराचे सांगितले होते. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला इथे म्हणजे घटती आर्थिक त्यांनी म्हणजे पुनर्प्राप्ती सांगितली होती, इथे घटली आणि परत पुन्हा वाढली आणि परत इथे येऊन थांबली. म्हणजे असा जो त्यांनी क्रम जो आहे तर तो व्ही आकाराचा सांगितला होता 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणमध्ये कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी. म्हणजे इथे व्ही आकारचा आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 53. काय दिले आपल्याला इथे, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे. म्हणजे आयकर जो इन्कम टॅक्स आकारला जातो तर तो किती पर्यंत पातळी आहे 2020 नुसार. तर किती होती, कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 30% असा डिवाइड होत तो टक्का दिलेला आहे. 5% ते 30% असं आपल्याला म्हणता येईल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 2020 नुसार इन्कम टॅक्सचा जो दर आहे तर तो 5 ते 30% राहील. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर ते
आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर सध्याला तुम्ही जर पाहिलं तर GST आपल्या इथे कमीत कमी जर तुम्ही पाहिलं तर 5 आणि जास्तीत जास्त 28% पर्यंत तुम्ही GST चेक कर देखील तुम्ही पाहू शकता। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 54। तर काय दिले आपल्याला इथे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत। तर आता अ ब क, आता वरीलपैकी 3 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला शोधायचं आहे। तर पहिलं विधान काय आहे, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे। तर हे विधान जे आहे तर असं कुठं सांगितलेलं नाही की जगात सर्वात स्वस्त वीज जी आहे तर ती कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी भारतातली वीज आहे। त्याप्रमाणे भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे, तर हे देखील चुकीचं आहे। आणि 3 मध्ये काय दिले, भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे, तर समाधानकारक नाही आहे, हे देखील विधान चुकीचं दिलेलं आहे। तर हे वरीलपैकी 3 जी विधान आहेत जी ती आहेत तर ती चुकीची आहेत। म्हणजे बरोबर कोणतं आहे, तर वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही, म्हणून ऑप्शन 4 आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 55। तर खालील विधाने विचारात घ्या। तर आता अ ब क इथे देखील असे 3 विधाने दिलेली आहेत, तर त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, तर कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला इथे शोधायचं आहे। लक्षात घ्या, पहिलं विधान काय आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशादेशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर आधारित असतो। म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल विचारलेला आहे, तर बरोबर आहे तो हा देशादेशातील ज्या वस्तू आणि सेवांच्या किमती आहे, इतर देशात काही वेगळ्या असतात, आपल्या देशात वेगळ्या असतात, तर त्या किमतीचा जो काही फरक असतो तर त्यावर तो आंतरराष्ट्रीय व्यापार अवलंबून असतो, म्हणजे अविधान जे आहे तर ते योग्य आहे। ब मध्ये काय दिले, व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात, तर हे देखील योग्य विधान आहे। तर व्यापाराच्या ज्या अटी काही असतात तर ते निर्यात आणि आयातीचं जे विनिमय गुणोत्तर असतं तर या किमतीच्या गुणोत्तरासंदर्भात ते घेतले जाते, हे देखील विधान योग्य आहे। आणि क मध्ये काय दिले, आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहाराच्या नोंदी दुहेरी नोंदी पद्धतीने केल्या जातात, तर बरोबर आहे, ज्या व्यवहाराच्या नोंदी ज्या असतात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या दुहेरी नोंदी पद्धतीने केल्या जातात, म्हणजे त्या काही देशांच्या आपल्या देशाच्या या दुहेरी नोंदी घेतल्या जातात। म्हणजे अ ब क जे आहे तर ते वरीलपैकी 3 जे आहे तर ते आपल्याला बरोबर विधाने म्हणता येतील। तर वरीलपैकी सर्व हे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आपल्याला तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 56। तर इथून पुढचे जे 15 प्रश्न आहेत तर ते विज्ञानाशी संबंधित आहेत। तर लक्षात घ्या, काय दिलं प्रश्न क्रमांक 56 मध्ये, 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे कसला न्यूट्रॉन। तर लक्षात घ्या, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे तर त्याला आपण कोणता न्यूट्रॉन म्हणतो, तर औष्णिक न्यूट्रॉन असे म्हणतो। म्हणजे 0.025 जो इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो तर त्याला आपण तापमान समतोल असते त्याला आपण औष्णिक न्यूट्रॉन असे म्हणतो। त्याप्रमाणे एपिथर्मल न्यूट्रॉन म्हणजे काय असतो हे देखील लक्षात घ्या। तर यामध्ये 0.025 ते किती असतं, तर 0.4, म्हणजे 0.025 हे जे दिलंय तर ते इलेक्ट्रॉन व्होल्ट ते 0.4 ह्याच्यामध्ये जो असतो तर तो एपिथर्मल ज्याला म्हणतो। त्याप्रमाणे वेगवान न्यूट्रॉन जो आहे त्याला आपण फास्ट, म्हणजेच 1 ते 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे एवढा जो आहे तर त्याचा ऊर्जा असते 1 ते 20, म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर तो वेगवान न्यूट्रॉन त्याला आपण म्हणतो। आणि लेस दॅन जो 0.25 असतो ह्याच्यापेक्षा जो कमी असतो 0.025 पेक्षा त्याला मंद न्यूट्रॉन म्हणतात। तर लक्षात घ्या, हे 4 प्रकार असतात इलेक्ट्रॉन व्होल्टचे। तर पहिला न्यूट्रॉन कोणता आहे, तर मंद, तो 0.25च्या आतला। त्यानंतर 0.25चा त्याला आपण औष्णिक न्यूट्रॉन म्हणतो। 0.25 ते 0.4ला त्याला आपण एपिथर्मल म्हणतो। आणि 1 पासून ते 20 पर्यंत जो असतो त्याला आपण वेगवान न्यूट्रॉन म्हणतो। तर हा जो दिलेला आहे तर तो औष्णिक न्यूट्रॉन आहे। ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूया, तर प्रश्न क्रमांक 57। कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतरण टिंब आहे। तर लक्षात घ्या, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानात म्हणजे कमी करून आपल्याला जास्तकडे जायचं असेल तर ते स्थानांतरण शक्य आहे, पण कधी शक्य आहे, जर आपल्याला काहीतरी बाहेरचं जे आहे तर ते कार्य किंवा बाहेरची मदत घ्यावी लागेल। म्हणजे जसं फ्रीजचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर बाहेरचं जे टेम्परेचर असतं जास्त असतं, तर आपल्याला फ्रीजचं आतलं कमी टेम्परेचर म्हणजे आतलं शोषून बाहेर सोडावं लागतं। म्हणजे इथे काहीतरी आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी, तुम्ही जर पाहिलं कॉम्प्रेसर असतो त्यामध्ये तो काय करतो, आतलं टेम्परेचर म्हणजे फ्रीजमधले आतलं टेम्परेचर काढलं जातं आणि बाहेर सोडलं जातं, त्यासाठी काहीतरी एक्सटर्नल कार्य आपल्याला करावं लागतं।
म्हणजे इथे जर ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे कमी तापमानाकडून आपल्याला वस्तूतून उच्च तापमानातील वस्तूत उष्णतेचे स्थानांतर करायचे असेल तर आपल्याला काही बाह्य कार्य कोणते शक्य आहे, म्हणजे करता येतं आपल्याला. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 58. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे किती? तर लक्षात घ्या, श्रवणीय म्हणजे ऐकू येणारा ध्वनी, तर तो किती असतो? 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जपर्यंत जो आहे त्याला आपण श्राव्य ध्वनी म्हणतो, तो जो की आपण मनुष्य ऐकू शकतो. आणि 20पेक्षा कमी जो आहे तर त्याला अवश्राव्य म्हणतो, जो की मनुष्य ऐकू शकत नाही, तर व्हेल वगैरे हे मासे असतात तर ते ऐकू शकतात. आणि 20,000 हर्ट्जचा जो फ्रिक्वेन्सीचा वरचा असतो तर त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी म्हणतो. श्राव्यातीत आहे त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतो. तो जो आहे तर तो देखील मनुष्य ऐकू शकत नाहीत, पण वटवाघळे, कुत्रे, त्याप्रमाणे इतर काही प्राणी आहेत तर ते ऐकू शकतात. म्हणजे त्या ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा म्हणतो. काय म्हणतो? ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, जो की आपण वाचू. म्हणजे जास्तीत जास्त असेल तर त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतो, आणि एकदम कमीत कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अवश्राव्य म्हणतो. तर लक्षात घ्या, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजेच ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा होय. ऑप्शन 2 आपले ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. हिरा हे टिंब आहे. तर लक्षात घ्या, हिरा एक काय आहे? तर हिरा एक काय आहे? तर एक प्रकारचा सहसंयोजी स्फटिक आहे. तर हिऱ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सहसंयोज बंध असतो, त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. व धातू व अधातू जे असतात आपले, धातू आणि अधातू, लोखंड वगैरे तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो. कोणता? आयनिक बंध जर असेल, आयनी स्फटिक, तर तो धातूमध्ये असतो. आणि हिरा जो आहे तर त्यामध्ये सहसंयोजी स्फटिक असतो, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो ज्याला आपण, जो की हिऱ्यामध्ये असतो. ऑप्शन 2 जे आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आयनी स्फटिक म्हणलं तर लक्षात घ्या, लोह म्हणजे धातू आणि अधातूमध्ये असतो. आणि हिरा जर म्हटलं तर सहसंयोजी स्फटिक म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड, आणि हा आयोनिक बॉन्ड असतो धातूमध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. टिंब मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य व ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगधंद्यामध्ये वापर करण्याची शिफारस करतात. तर लक्षात घ्या, म्हणजे उच्च वजन कमी आणि त्याची ताकद जास्त असं कोणतं आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? ॲल्युमिनियम म्हणतो. काय म्हणतो? तर हलक्या ॲल्युमिनियमच्या मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य आणि ते वजन गुणोत्तर प्रमाण विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये आपण वापर करण्याची शिफारस करतो. मी तुम्ही जर पाहिलं असेल ऑटोमोबाईल म्हणजे वाहनांमध्ये किंवा विमानांमध्ये वजन कमी पाहिजे पण त्याची ताकद जी आहे तर ती जास्त पाहिजे. तर असा कोणता धातू आहे? तर तो ॲल्युमिनियम आहे. म्हणजे त्याची स्ट्रेंथ पर वेट जो आहे तर तो हाय असतो, रेशो. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे उच्च सामर्थ्य म्हणतो त्याला आपण, स्ट्रेंथ भागिले त्याचं वजन म्हणजे वेट. स्ट्रेंथ भागिले वेट जो आहे तर तो त्याचा कसा असतो? प्रामुख्याने हाय असतो, उच्च असतो. म्हणजे उच्च म्हणले इथे, उच्च असल्यामुळे काय आपण तो विमानामध्ये किंवा आपल्या गाड्यांच्या पार्ट्स म्हणजे गाड्यांमध्ये आपण ऑटोमोबाईलमध्ये जास्त वापर करतो हलक्या ॲल्युमिनियमचा. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो. तर ह्याच अन्योन्य क्रियेत टिंब हे दुय्यम उत्पाद असतात. तर लक्षात घ्या, खालचं जे वातावरण आहे हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रियावरून तुम्ही जर पाहिलं तर जिथे कारखाने वगैरे जे असतात तर तिथे दुहार म्हणजे त्याला आपण धूर आणि प्रदूषणची हवा म्हणजे त्याला आपण तर त्याला दुहार म्हणतात. म्हणजे इथे जर तुम्ही पाहतो वाहनातील तुमचा जो धूर निघतो म्हणजे हायड्रोकार्बन प्लस नायट्रोजन ऑक्साईड असतो त्यामध्ये जर सूर्याचा जर प्रकाश पडला तर त्यामध्ये काही प्रायमरी पोल्युटंट्स म्हणजे प्रथम उत्पादित आणि काही सेकंडरी पोल्युटंट्स निर्माण होतात. तर प्रायमरी पोल्युटंट्स कुठले असतात तर त्यामध्ये प्रायमरी जर म्हणलं तर उत्पाद त्यामध्ये NO असतो, त्याप्रमाणे नायट्रोजन ऑक्साईड NO2 असतो आणि VOC असतो. आणि अजून दुय्यम उत्पाद कोणते असतात तर CO3 त्याप्रमाणे अल्डिहाइड आणि केटॉन हे जे आहेत तर ते दुय्यम जे आहे तर ते उत्पाद असतात. CO3 अल्डिहाइड केटॉन त्याप्रमाणे पॅराऑक्सिल नायट्रेट म्हणजे तर कशामध्ये दिले आपल्याला तर त्यामध्ये ओझोन एक असतो, त्याप्रमाणे अल्डिहाइड असते,
कीटोन असतो आणि पॅरॉक्सी असेल नायट्रेट असतं. म्हणजे हे 4 जे आहे म्हणजे दिलेत तर ते दुय्यम उत्पाद असतात. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. आणि प्रथम उत्पाद म्हणलं तर NO आणि NO2 हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे तर कारण काय आहे? तर ऑप्शन आपल्याला अ, ब, क, ड दिलेले आहेत. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर आता अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे तर याबद्दल आपल्याला इथे 4 विधानांपैकी कोणते बरोबर आहेत ओळखायचं आहे. तर अमिबा हा एक पेशीय प्राणी आहे आणि ज्यामध्ये ऊती आणि अवयव नाहीत. तर बरोबर आहे, हा एक पेशीय प्राणी असतो आणि तो जो आहे तर हालचाल जी आहे तर तो छद्मपादांच्या द्वारे तयार करतो. म्हणजे असं जर तुम्ही पाहिला असेल तर अमिबा असतो असे, त्याला आपण छद्मपाद म्हणतो. साईडला अशा रेषा असतात तर त्याला अमिबा म्हणतो. तर ह्याच्याद्वारे तो हालचाल करतो आणि हा एकच पेशीय आहे. म्हणजे पहिलं जे विधान जे आहे तर ते योग्य आहे. दुसरं काय आहे? सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी. तर बरोबर आहे, प्रसृष्टीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सर्वात जुना म्हणजे सर्वात प्राचीन आणि पहिल्यांदा उत्पन्न झालेले प्राणी म्हणता येईल अमिबाला. हे देखील विधान योग्य आहे. आणि त्याप्रमाणे छद्मपाद, आत्ताच मी सांगितलं छद्मपादाचा वापर तो हालचालीसाठी करतो. असे छोटे छोटे छद्मपाद असतात पाय, तर त्याचा वापर जो आहे तर तो हालचालींसाठी करतो. आणि अंगावर छिद्रे असलेला प्राणी आहे. तर चुकीचं आहे, अंगावर ह्याच्या छिद्रे नसतात. तर अंगावर छिद्रे असलेला प्राणी कोणता आहे? स्पॉन्जिला किंवा स्पंज म्हणतो आपण, जो की सिलेंट्राटा यामध्ये येतो. हे ड जे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे अमिबाबद्दल. म्हणजे अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे तर वरीलपैकी 3 विधाने त्याशी संबंधित आहेत. म्हणजे फक्त अ, ब, क हे विधाने जे आहेत तर ते आपली बरोबर आहेत. ऑप्शन 3 जे आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे, म्हणजे तुम्हाला आता प्राणी आणि त्यांचे वैज्ञानिक नाव हे प्रत्येक किंवा वनस्पती आणि त्याचे वैज्ञानिक नाव हे तुम्हाला माहीत असणे जवळपास गरजेचं आहे. म्हणजे एकदा किंवा तुम्ही वाचून काढा. तर एक जरी तुम्हाला यातलं पर्याय असेल तर तुम्ही याचे जोड्या लावू शकता. पण आपल्याला इथे काय केलंय, कोणत्या बरोबर आहे तिथे ओळखायच्या आहेत. म्हणजे 4पैकी 4 तुम्हाला माहीत असणे ते गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, इथं पहिल्यांदा काय दिलेलं आहे तर आशियाई सिंह, ज्याला आपण काय म्हणतो पॅन्थेरा लिओ पर्सिका. तर हे जे आहे तर ते बरोबर आहे. आशियाई सिंहाला पॅन्थेरा लिओ पर्सिका म्हणतात. पट्टेरी वाघ त्यांना काय म्हणतात? पॅन्थेरा टायग्रिस असे म्हणतात. पट्ट्यानं असणारा जो वाघ असतो तर आपल्या भारतामध्ये चंद्रपूर वगैरे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात आढळतो, त्याला आपण पॅन्थेरा टायग्रिस म्हणतो किंवा बंगाल टायगर. त्याप्रमाणे भारतीय गेंडा जो आहे तर त्याला काय म्हणतात? रायनोसिरस युनिकॉर्निस. तर बरोबर आहे, रायनोसिरस युनिकॉर्निस जो आहे तर त्याला भारतीय गेंडा म्हणतात. आणि थामिन हरिण ह्याला काय म्हणतात? तर सर्वस इल्दी. तर हे देखील जे आहे तर ते योग्य आहे. म्हणजे वरीलपैकी फक्त 3 जरी नावं माहीत असेल तुम्हाला तर अ, ब, क, तर इथे एकच ऑप्शन येतो अ, ब, क असलेला वरीलपैकी सर्व. म्हणजे हरणाचं नाव जरी तुम्हाला माहीत नसतं तरी तुम्ही याचा आन्सर काढू शकता. म्हणजे थामिन हरणाला सर्वद इल्दी असे म्हणतात. म्हणजे वरीलपैकी 4 जे आहेत तर ती वैज्ञानिक नावे दिलेल्या प्राण्यांची योग्य आहेत. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केलेला आहे? तर ऑप्शन दिले सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, सस्तन प्राणी की पक्षी. तर लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा जर जे कोणी प्राणी आले तर ते कोणते होते? तर ते उभयचर म्हणतो ज्याला आपण. उभयचर प्राणी हे पाण्यातून जमिनीवर तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्यांदा त्यांनी पाण्यात अगोदर ते जगत होते, नंतर हळूहळू ते जमिनीवर आले. सुरुवात त्यांच्यापासून झाली आहे जमिनीवरील जीवनाची. कोणत्या? उभयचर या प्राण्यांपासून. म्हणजे बेडूक वगैरे त्यामध्ये येतात. तर फक्त ब मध्ये दिलेलं आहे. तर या प्राण्यांचा जो आहे तर या समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला होता. कोणते? तर उभयचर प्राणी. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलं आहे आपलं योग्य आन्सर. फक्त ब हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. तर वनस्पती वर्गीकरणासंबंधित हा प्रश्न आहे. तर वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत कोणी शोधून काढली? तर लक्षात घ्या, अगोदरच्या ज्या पद्धती होत्या ज्या की वनस्पतीचे वेगवेगळ्या रूपात जे वर्गीकरण केलं होतं, म्हणजे बीजपत्री, अबीजपत्री, त्याप्रमाणे अजून कोणत्या एकदल, द्विदल किंवा थिओफ्रॅस्ट जे आहे तर त्यांनी जे वर्गीकरण केलं होतं किंवा कार्लेनिसने, तर हे जे आहे तर ते नैसर्गिक वर्णाच्या पद्धती नव्हत्या. पण पद्धती कोणी शोधून काढली आहे ती? तर बेंथम आणि हुकर
यांनी जी आधुनिक जी आहे तर ती नैसर्गिक वर्णाची पद्धत जी आहे तर ती बेनथम आणि हुकर यांनी शोधून काढली होती. तर आता वनस्पती वर्गीकरणाच्या दोन पद्धती असतात, कृत्रिम आणि नैसर्गिक. तर आता कृत्रिम म्हणजे त्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो. यामध्ये काय केलं असतं, फक्त बाहेरील जे अंग आहे त्याचा वापर केलेला असतो, म्हणजे आकार वगैरे रंग याचा वर्गीकरणाशी वापर केलेला असतो कृत्रिममध्ये. हे जे आहे तर ते थिओफ्रास्ट, कार्ल लिनियस यांनी जे आहे तर ती कृत्रिम पद्धत वापरली होती वनस्पती वर्गीकरणाची. आणि नैसर्गिक वर्गीकरणात आपण काय करतो, तर सजीवांच्या आतील म्हणजे पार्टचे वापर, म्हणजे आतील जे पार्ट म्हणजे काय, DNA म्हणा, RNA किंवा गुणसूत्रे यांच्यावरून आपण त्याचं वर्गीकरण करतो. तर हे पहिल्यांदा नैसर्गिक वर्गीकरण बेनथम व हुकर यांनी केलं. म्हणजे इंटरनल फीचरचा अभ्यास पहिल्यांदा त्यांनी केलता. आणि कशाचा केलता, अनावृत्त बीज तसेच एकदल द्विदल यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. कुणी, बेनथम व हुकर यांनी अनावृत्त बीजी वनस्पतींचा अभ्यास केला आहे, एकदल द्विदल, हे देखील लक्षात ठेवा. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 66. तर काय दिले आपल्याला इथे, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे. तर लक्षात घ्या, गव्हावरील तांबेरा जो आहे तर तो पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका आहे. तर हा जो जीवाणू आहे तर या जीवाणूमुळे जो गव्हावरील तांबेरा आहे तर तो होतो पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका. ऑप्शन 1 या प्रश्नाचं तुमचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात घ्या, हे काय एक प्रकारचं कवक आहे, याला कवक म्हणतो आपण, पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका. तर ते एक प्रकारचं कवक आहे. तसेच लिंबू, संत्री, आवळा यांचे जे जीवाणू असतात तर त्यांना अँथोमोनास सिट्राय म्हणतो आपण, अँथोमोनास सिट्राय. लिंबू, संत्री आणि आवळा यामधले जीवाणू असतात त्यांना अँथोमोनास सिट्राय म्हणतात. ज्वारी जो आहे तर त्या कवकामुळे तो रोग होतो ज्वारीवरती, त्याला पक्सिनिया पर्पुरिया म्हणतात. तर पक्सिनिया पर्पुरिया हा जो 3 मध्ये दिलाय तर तो जो आहे तर तो ज्वारीवरती होणारा रोग आहे त्याच्यामुळे, त्या कवकामुळे. आणि द्राक्षावरचा जो भुरी हा रोग आहे तर तो प्लाझ्मोपोरा व्हिट्रिओल कवक आहे. तर प्लाझ्मोपोरा व्हिट्रिओल ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे जो आहे तर तो द्राक्षावरचा जो भुरी रोग आहे तर तो होतो प्लाझ्मोपोरा व्हिट्रिओल. हे देखील एक प्रकारचं कवक आहे. तर गव्हावरचं जे आहे तर ते पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. आणि हे 2 नंबरचं जे दिले तर ते लिंबू, संत्री, अँथोमोनास सिट्राय म्हणतो त्याला आपण, जे की लिंबू, संत्री, आवळा यावरची रोगास कारणीभूत असतं. पक्सिनिया पर्पुरिया ज्वारी आणि प्लाझ्मोपोरा व्हिट्रिओल द्राक्षे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तसेच या अगोदरचा जो आपण प्रश्न पाहिला होता तर त्यामध्ये थिओफ्रास्ट जे आहे तर त्यांना आपण काय म्हणतो, वनस्पती शास्त्राचे जनक म्हणतो. कार्ल लिनियस यांना वर्गीकरणाचे जनक म्हणतात, वनस्पती वर्गीकरणाचे जनक म्हणतो त्याला आपण. आणि शेवालांचा अभ्यास प्रथम जर तो कोणी केलेला आहे तर तो GM स्मिथ याला आपण शेवालांचे जनक म्हणतो. शेवालांचा अभ्यास प्रथम यांनी केलेला होता, GM स्मिथ यांनी, त्यांना शेवालाच्या अभ्यासाचे जनक म्हणतात. हे देखील लक्षात ठेवा, असं देखील तुम्हाला विचारू शकतात. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 67. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते. तर लक्षात घ्या, शेतीमधील जे भूगर्भातील भूजल जे आहे तर ते कशामध्ये पाझरलं जातं, तर ते सर्वांना माहितीच असेल तर विहीर. तर विहिरीमध्ये पाणी पाझरलं जातं भूजल जमिनीतलं. आपण विहीर खोल खणतो आणि त्यामध्ये पाझरून पाणी येतं, म्हणजे ते जे आहे तर ते भूजल जे आहे तर ते शेतीच्या भूगर्भातील त्याला आपण जिथे पाझर त्याला आपण विहीर असे म्हणतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी तर कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते. तर लक्षात घ्या, कोलेस्टेरॉलचे जे आहे तर ते महत्त्वाचे असे 2 प्रकार पडतात, म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल. तर चांगले कोलेस्टेरॉल त्याला आपण काय म्हणतो, HDL असे म्हणतो. लक्षात घ्या, तर ह्याला चांगले का म्हणतो आपण, शरीरासाठी चांगले, तर जास्तीचे कोलेस्टेरॉल जे आहे तर ते हे काय करतं, लिव्हरकडे तुमचं जे आहे तर ते फास्टमध्ये लिव्हरकडे पोहोचवण्याचं काम कोलेस्टेरॉलचं हे HDL मुळे होतं, म्हणून हे चांगले म्हणतो आपण. आणि LDL म्हणजे काय, तर HDL म्हणजे हाय डेन्सिटी त्याला म्हणतो, आणि LDL म्हणजे काय, लो डेन्सिटी म्हणतो. लो डेन्सिटी म्हणजे काय, एकदम हळूहळू जातं. आणि VLDL तर त्याच्यापेक्षा बेकार आहे. VLDL म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल. तर हे अतिशय वाईट कोलेस्टेरॉल आहेत LDL आणि VLDL, म्हणजे ते खूपच वाईट असतात शरीरासाठी, LDL आणि VLDL. आणि चांगले म्हणलं तर HDL, हाय डेन्सिटीवालं चांगलं असतं, लक्षात घ्या. आणि लो डेन्सिटी आणि
व्हेरी लो डेन्सिटीवाले तर हे खूप घातक असतात शरीरासाठी. या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून HDL हाय डेन्सिटी त्याला आपण म्हणतो. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहू. तर प्रश्न क्रमांक 69 तुम्ही इथे पाहू शकतात. काय दिलेलं आहे, जेव्हा किडनी म्हणजेच मूत्रपिंड ट्यूबुलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. म्हणजे जेव्हा तुम्हाला भरपूर लघवी होते तर या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात. तर हा मधुमेहाचाच एक प्रकार आहे. त्याला आपण मधुमेह इन्सिपिड्स म्हणतो. म्हणजे जे प्रौढ पुरुष आहेत त्यांच्यामध्ये हा रोग जास्त आढळतो, लक्षात घ्या. तर यामध्ये काय होतं, डायबिटीज इन्सिपिडमध्ये जे आहे तर ह्याचे आता तुम्ही जर पाहिलं डायबिटीजचे 2 प्रकार पाहता, डायबिटीज मेलिग्नस आणि डायबिटीज इन्सिपिड्स. तर लक्षात घ्या, हा मेलिमस जो असतो तर तो किशोरवयीन म्हणजे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. इथे तुम्हाला एक ऑप्शनमध्ये दिला आहे मधुमेह मेलिटस, तर तो किशोरवयीन आहे जो की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. आणि मधुमेह इन्सिपिड्स जो आहे तो ॲडल्ट आहे, म्हणजे टाईप 2 प्रकारचा आहे म्हणजे इन्सिपिड्स. त्यामध्ये काय तुम्हाला भरपूर लघवीचा त्रास होतो. या ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे मधुमेह इन्सिपिड्समध्ये. तर लक्षात घ्या 2 प्रकारचे आहेत, किशोरवयीन आहे त्याप्रमाणे मधुमेह मेलिटस तर त्याचाच एक प्रकार म्हणजे किशोरवयीन. तर हे 2 एकाशी संबंधित आहेत. फक्त मधुमेह इन्सिपिड्समध्ये ॲडल्ट लोकांमध्ये असतो. ऑप्शन 2 आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. मधुमेह इन्सिपिड्समुळे तुम्हाला ट्यूबुलर पुनर्शोषण जे आहे तर ते अयशस्वी होतं यामध्ये आणि जास्त लघवी होते, जे की प्रौढ पुरुषांमध्ये जास्त आढळतं. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते. तर लक्षात घ्या, आता लस 2 प्रकारच्या असतात. तुम्ही जर लहानपणी जर तुम्ही 5 वर्षाच्या बालकांना पाहिलं तर तोंडावाटे दिली जाते, त्याला आपण ओरल म्हणतो. तोंडावाटे दिली जाणारी ओरल. आणि दुसरी जी असते तर ती इंजेक्शनद्वारे दिली जाते. तर ह्या तर 2 प्रकारच्या ह्या लसी आहेत. तोंडावाटे जी दिली जाते तर त्याचा शोध सॅबिन यांनी लावलेला होता. सॅबिन, त्याला म्हणून आपण सॅबिन असे नाव दिलेले आहे. तर हे ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आणि इंजेक्शनद्वारे जी लस दिली जाते तर त्याला आपण काय म्हणतो, साल्क लस म्हणतो, साल्क. तर याचा 1950 मध्ये शोध लावलेला होता साल्क लसीचा. तर ही जी आहे तर ती इंजेक्शनद्वारे तुम्हाला दिली जाते पोलिओवरती. आणि सॅबिन जी आहे तर ती तोंडावाटे म्हणजे ओरल दिली जाते. म्हणजे ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तोंडावाटे दिली जाणारी लस कोणती आहे तर ती सॅबिन आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तसेच इथे ऑप्शन 4 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर गलगंड, गोवर आणि रुबेला. तर त्याला आपण काय म्हणतो, तर गलगंड, गोवा, रुबेला MMR म्हणतो. मम्स, मेझल्स आणि रुबेला म्हणतो. मम्स, मेझल्स आणि रुबेलावरती लस एक असते तर ती देखील इंजेक्शनद्वारे दिली जाते. गलगंड, गोवर आणि रुबेला त्यालाच मम्स, मेसल MMR असे म्हणतात. लक्षात घ्या, MMR असं देखील तुम्हाला काही वेळेस विचारतील त्याचा. तर मम्स, मेझल्स आणि रुबेला म्हणजे गलगंड, गोवर आणि रुबेला या तिघांवरती एक लस आहे जी की इंजेक्शनद्वारे दिली जाते, हे देखील लक्षात घ्या. पुढील प्रश्न, आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर बॅसिलस कॅलेमेट ग्युएरिन म्हणजे ही BCG लस आहे जी की तुम्हाला दिली जाते क्षयरोगासंबंधी. तुमच्या डाव्या दंडावरती तुम्ही पाहिलं असेल की 1 आहे, तर तो जन्मल्यावर आपल्याला दिली जाते BCG ही लस. त्याला आपण बॅसिलस कॅलेमेट ग्युएरिन. तर अल्बर्ट कॅलेमेट आणि ग्युएरिन यांनी याचा शोध लावलेला म्हणून त्याला बॅसिलस कॅलेमेट ग्युएरिन असे म्हणतात, BCG लस. या प्रश्नाचा ऑप्शन 2 आन्सर असणार आहे. पुढचे जे प्रश्न आहेत तर ते इथून पुढे आता गणिताचे प्रश्न सुरू होत आहेत. तर प्रश्न क्रमांक 71 तुम्ही पाहू शकता इथे. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. म्हणजे दर्शनाला तो चाललाय आणि प्रत्येक पायरीवरती म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या पायरीवर 1, दुसऱ्या क्रमांकाच्या 2, तिसऱ्या क्रमांकाच्या 3 असे फुले तो ठेवत चाललेला आहे. देवाला 9 फुले त्याने वाहिली. जेव्हा तो संपूर्ण पायऱ्या चढून वर गेला तेव्हा त्याने त्या देवाला 9 फुले वाहिली देवाच्या पायाला. तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. म्हणजे देवापुढे 9 वाहून आणि प्रत्येक पायऱ्यावरती ठेवून त्याच्याकडे एकूण किती आता 17 फुले शिल्लक राहिली आहेत. जर मंदिराला जर 24 पायऱ्या असतील तर लक्षात घ्या एकूण 24 पायऱ्यावरती तो त्याच्या क्रमांक एवढी फुले ठेवत गेलेला आहे. तर त्या भक्ताजवळ आता किती फुले होते एकूण त्याच्यावर आपल्याला फुलांची संख्या काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. त्याने देवाला एकूण किती फुले वाहिले त्या भक्ताने, तर 9 फुले देवाला वाहिलेली आहेत व त्याच्याकडे शिल्लक किती राहिली होती 17. म्हणजे एकूण 17 9 हे किती झाले फुले, तर ही 26 फुले झाली. तर हे तर आपल्याला माहीत झालं. तर लक्षात घ्या पायऱ्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे 24
आणि पायरीच्या क्रमांका एवढे फुले त्याने प्रत्येक पायरीवर वाहिली आहेत. म्हणजे 1 ते 24 पर्यंतच्या संख्येची बेरीज आपल्याला काढायची आहे. म्हणजे इथे n बरोबर काय आहे 24 आहे. मग दिलेल्या क्रमावर नैसर्गिक संख्येची बेरीज आपण कशी काढतो, n कंसात n अधिक 1 भागिले 2 या सूत्राने काढतो. n आहे 24 कंसात n अधिक 1 म्हणजे 24 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 24ला जर या 2 भागला तर 12 2 24 आणि हे 24 आणि 1 25 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 300. म्हणजे हे 300 फुले, पायरीवर वाहिलेली 300, देवाला वाहिलेली 9 आणि शिल्लक 17 म्हणजे हे 26 आणि हे 300 किती झाली तर ते एकूण 326 फुले जी आहेत तर ती त्या भक्ताकडे असणार आहेत. हेच आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे ऑप्शन 4 हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तर लक्षात घ्या हा श्रीकांत आहे, त्याचं तोंड कुठे आहे तर ते उत्तर दिशेला आहे. इकडे तोंड करून तो उभा आहे लक्षात घ्या. तर तिकडे त्याचं तोंड आहे उत्तरेला. पुढे काय दिले, तो उभा आहे, तो उजवीकडे वळतो म्हणजे उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर जातो म्हणजे इकडे वळलेला आहे आणि 30 किलोमीटर गेलेला आहे. नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर जातो. परत डावीकडे वळला तर इकडे आला 20 किलोमीटर जातो. पुन्हा तो उजवीकडे वळतो 40 किलोमीटर जातो म्हणजे पुन्हा इथून उजवीकडे वळला आणि इथे 40 किलोमीटरवर जाऊन थांबला. तर पुन्हा अजून एकदा उजवीकडे वळून 35 किलोमीटर प्रवास करतो म्हणजे इकडे उजवीकडे वळला आणि परत 35 किलोमीटर प्रवास केला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे तर आता इथे पहा इकडे त्याचे तोंड आलेले आहे. ही दिशा कोणती आहे तर ती दक्षिण दिशा आहे. दक्षिण इथे आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे. अंतर किती असू द्या त्याचं काही घेणं देणं, आपल्याला फक्त दिशा विचारलंय. तर सध्याला त्याचे तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेला आहे. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे दक्षिण दिशा. तर पुढील प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. लक्षात घ्या 100 पैकी 40 गणितात उत्तीर्ण झाले तर आपल्याला दिलेलं आहे. मग आता 40 जर गणितात उत्तीर्ण असतील तर गणितात अनुत्तीर्ण किती असणार आहे ते 100 वजा 40 म्हणजेच गणितातील अनुत्तीर्ण विद्यार्थी असणार आहेत 60. तर 60 इथे आपण आता लिहून घेऊया. अनुत्तीर्ण गणितातील 60 आहेत. तसेच 100 पैकी 60 जे आहेत तर ते इंग्रजीत उत्तीर्ण आहेत. मग इंग्रजीत अनुत्तीर्ण असणारे किती असणार आहेत 100 वजा 60 म्हणजेच 40. 40 जे आहेत तर ते इंग्रजीत अनुत्तीर्ण आहेत. 60 जे आहेत तर ते गणितात अनुत्तीर्ण आहेत. आता आपल्याला काय दिले, दोन्ही विषयात 8 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. दोन्हीमध्ये कॉमन मिळून 8 उत्तीर्ण झाले. तर त्याचे आपण एक आता वेन डायग्राम तयार करूया. इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण जे आहे तर ते 60 कशामध्ये अनुत्तीर्ण आहेत तर गणितातले इथं आपण लिहिले आणि इंग्रजीतले किती आहेत तर ते 40 आहेत. म्हणजे फक्त इंग्रजीत जर नापास झाले असेल तर हे 32 आणि इथे मध्ये दोघांमध्ये 8 कॉमन अनुत्तीर्ण झाले. हे 52 आणि 8 गणितात अनुत्तीर्ण 60 झाले. हे 32 आणि 8 इंग्रजीत अनुत्तीर्ण 40 झाले. म्हणजे असं आपण लिहू शकतो. म्हणजे फक्त दोन्ही विषयातील अनुत्तीर्ण जर विद्यार्थी काढले तर 52 गणितात झालेत आणि 32 जे आहे तर ते इथे जर तुम्ही पाहिलं तर 32 कशामध्ये झाले तर ते इंग्रजीत झालेत. म्हणजे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले 52 आणि हे 32 किती झाले 84. म्हणजे एकूण 84 अनुत्तीर्ण झालेले आहेत. मग दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले किती असणार आहेत, एकूण आहेत 100. 100 मधून हे जर 84 अनुत्तीर्ण वजा केलं तर राहतं किती 16. म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्यांची आपल्याला संख्या विचारली होती. तर दोन्ही विषयात उत्तीर्ण एकूण 16 झालेले आहेत दोन्हीमध्ये मिळून. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर म्हणजे 16 ऑप्शन आपल्याला 4 मध्ये दिलेला आहे. तर लक्षात घ्या दोन्हीमध्ये मिळून नापास किती झाले तर हे 52 इकडचे आणि तिकडचे 32 84 नापास झालते. एकूण होते 100 म्हणून 100 मधून आपण 84 वजा केलं आलं 16. 16 जे आहेत तर ते दोन्ही विषयात जे आहेत तर ते अनुत्तीर्ण. एकूण अनुत्तीर्ण 84 उत्तीर्ण आहेत म्हणजे 16. ऑप्शन 4 आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 75. एका प्रतलात 8 बिंदू आहेत. त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील. इथे काय दिले 3 बिंदू म्हणजे 1 2 3 असे एक रेषीय नाहीत. म्हणजे 2 बिंदू असू शकतात, तिसरा बिंदू असा कुठे तर असणार आहे. म्हणजे 3 बिंदू एक रेषीय नाहीत.
आणि बाकी 5 बिंदू तर एक रेषेत असे आपण म्हणू शकतो. तर एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या किती रेषा काढल्या जातील आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर हे जे आहे तर ते आपण फॅक्टोरियल या पद्धतीने काढू शकतो. म्हणजे प्रतलातील बिंदूंची संख्या आपल्याला किती दिली आहे 8. म्हणजे जोडणाऱ्या रेषा काढल्या 8 बिंदूंना जोडणाऱ्या आपल्याला रेषा काढायच्या. एका वेळी 2 किंवा 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा आपल्याला काढायच्या आहेत. आता कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत. म्हणजे 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढायत. एकूण बिंदू आहेत 8. तर कसं काढतो आपण 8 कॉम्बिनेशन 2 या सूत्राचा वापर करून. 8 कॉम्बिनेशन 2 म्हणजे 8 फॅक्टोरियल भागिले 8 वजा 2 फॅक्टोरियल आणि गुणुले हे 2 फॅक्टोरियल. म्हणजे n फॅक्टोरियल डिवायडेड NCRचं सूत्र आपण वापरू. n कॉम्बिनेशन आरचं n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. म्हणजे 8 वजा 2 किती हे 6 फॅक्टोरियल आलं. आणि ह्या 8 फॅक्टोरियल आपण 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल असं लिहू शकतो. आणि 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कट राहिलं. वर किती राहिलं 8 7 56 भागिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1 56 भागिले 2 28. म्हणजे 28 रेषा ज्या आहेत तर त्या आपल्याला 2 बिंदूंना जोडणाऱ्या 28 रेषा काढता येणार आहेत. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर 28 हे आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 76 तुम्ही इथे पाहू शकतात. नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटे पुढे जाते तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल. तर नीरजचं घड्याळ दिवसाला 5.5 मिनिटं पुढे जातं आणि पियुषचं घड्याळ काय 35 सेकंद तासाला मागे पडतं असं दिलेलं आहे. दोघांची घड्याळे सकाळी 8 वाजता बरोबर लावली तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला दोघांच्या घड्याळाच्या मधील फरक आपल्याला किती मिनिटाचा आहे हे काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात. काय दिले नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटे म्हणजे 5 मिनिटं 30 सेकंद ज्याला म्हणतो. 5.5 म्हणजेच 5 मिनिटाचे 6 पंचे 30 300 आणि हे 30 म्हणजे 330 सेकंद जे आहे तर ते नीरजचे घड्याळ एका दिवसाला जाते म्हणजे 24 तासात. आणि पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंदांनी काय होते मागे जाते असं दिलेलं आहे. आता काय केलेलं आहे दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळे जी आहेत तर ती बरोबर लावली आहेत. तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला काय दोघांच्या घड्याळातील फरक काढायचा आहे. तर लक्षात घ्या सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत एकूण किती तास होतात तर ते 16 तास होतात. तर 16 तासाने दोघांच्या घड्याळातील आपल्याला फरक काढायचा आहे मिनिटामध्ये. तर नीरजचे घड्याळ जे आहे तर ते 330 सेकंद जातं किती 24 तासामध्ये पुढे जाते. तर ते 16 तासात किती पुढे जाणार आहे तर ते आपण x मानू. तर x सेकंद पुढे जाते असं जर मानलं तर याचा काय होणार आता तिरकस गुणाकार येणार. म्हणजे 16 गुणिले 300 बरोबर हे 24 गुणिले x येईल. म्हणजे x बरोबर काय होणार 16 गुणिले 330 भागिले 24 असं येणार. 16 तासात जे काही सेकंद पुढे जाते ते म्हणजेच x म्हणजे 330च्या 16/24 जर केलं तर ते येतं 220 सेकंद. म्हणजे 16 तासात काय होणार आहे पियुषचे जे घड्याळ आहे तर ते 220 सेकंद जे आहे तर ते पुढे जाणार आहे. तर आपल्याला आता अजून काय दिलेलं आहे तर नीरजचे घड्याळ पियुषचे घड्याळ जे आहे तर ते 16 तासात म्हणजे किती सेकंदाने मागे जाईल हे आपल्याला आता काढावे लागेल. तर आता इथे लक्ष द्या. तर पियुषचे जे घड्याळ आहे तर ते 16 तासात किती मागे जाईल एका तासाला 35. मग 16 तासाला 16 गुणिले 35 म्हणजे 560 सेकंद जे आहे तर ते पियुषचे घड्याळ मागे जाणार आहे 16 तासामध्ये. आणि ह्याचे किती पुढे गेलेलं आहे नीरजचे 220 सेकंद पुढे गेलेलं आहे 16 तासात. म्हणजे एकूण फरक किती आला हे 220 सेकंद अधिक ह्याचे मागे आलेले 560 सेकंद म्हणजे एकूण 780 सेकंद जे आहे तर त्या दोघांची घड्याळ जी आहे तर ती पुढे जाणार आहेत. म्हणजे फरक पडणार आहे 780 सेकंदाचा. नीरजचं पुढे गेलं 220 आणि पियुषचं 560 सेकंदाने मागे आलेलं आहे 16 तासात. म्हणजे ह्याचं जर मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर भागिले 60 जर केलं तर 6 13 78 म्हणजे 13 मिनिटे जे आहे तर तो दोघांच्या घड्याळामध्ये फरक पडणार आहे कितीचा 13 मिनिटाचा. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर दोघांच्या पियुषच्या घड्याळापेक्षा नीरजचे घड्याळ जे आहे तर ते किती मिनिटाने पुढे असले म्हटले की फरक 13 मिनिटाचा पडला म्हणजे 13 मिनिटाने पुढे असणार आहे नीरजचे घड्याळ. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77. दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील. तर वेन आकृतीने आपल्याला दाखवायचे तर शिक्षक लेखक आणि विवाहित. तर लक्षात घ्या काही जण शिक्षक आहेत. आता त्यातले काही जण विवाहित असू शकतात
आणि शिक्षकांमधले आणि विवाहितांमधले दोघेही काही जण लेखक असू शकतात. म्हणजे तिघे जे आहेत तर ते एकमेकात गुंतलेले आहेत असं आपल्याला दाखवता येईल. तर ह्या प्रकारची वेन आकृती आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिलेली आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78. जर ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3 असं झेड पर्यंत आपण म्हणजे म्हणत गेलो, झेड बरोबर 26 म्हणजे ए टू झेड असे क्रमांक दिले, तर गॉडफादर हा शब्द कसा लिहाल? तर लक्षात घ्या, जी जे आहे तर ते किती नंबरला असतं? 7 नंबरला असतं क्रमांकाला. ओ आहे तर ते 15 नंबरला येईल. डी 4 नंबरला. त्यानंतर एफ जे असतं तर ते किती नंबरला येतं? तर ते 6 नंबरला येतं. म्हणजे 7 15 4 6. तर 7 15 4 6 ही ते सगळीकडे आहे. 7 15 4 6 आहे. 7 15 4 6, 7 15 4 6. पुढचा देखील आपल्याला अंक बघावा लागेल. तर एफ नंतर काय? ए, म्हणजे पुढे 1 येणार. आता पुढे 1 जर तुम्ही पाहिलं तर इथे 20 आहे, इथे 2 आहे आणि इथेच फक्त 1 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते गॉडफादरसाठी येणार आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 79. खालील प्रश्नात 1 आणि 2 या 2 घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा. म्हणजे ही 2 जी विधाने दिली आहेत ती माहिती सत्य धरून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर श्रीहरी आगीत मारले गेले. म्हणजे श्रीहरी नावाचे एक व्यक्ती आहेत तर ते आगीमध्ये मारले गेले. कंपनीमध्ये आग लागली. आता कंपनीमध्ये आग लागली ही एक घटना सत्य आहे आणि श्रीहरी आगीत मारले गेले. पण लक्षात घ्या, इथे आपल्याला दिले का असं की ह्या कंपनीमधल्या आगीमध्ये श्रीहरी मारले गेलेत? तर असं कुठं दिलेलं नाही. म्हणजे ह्या दोन्ही विधानांचा एकमेकांशी संबंध नाही. कारण कंपनीमध्ये आग लागली म्हणून ते मिळत असं या श्रीहरीबद्दल कुठं दिलेलं नाही. पण दोन्ही विधाने जरी बरोबर असली तरी हे म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल हे? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 1 हा परिणाम आहे, 2 त्याचे प्रमुख कारण आहे. तर हे एकमेकांचा काहीही संबंध असल्यामुळे हे वरीलपैकी तिन्ही ऑप्शन कट होतात. वरीलपैकी एकही बरोबर नसणार नाही. 1 आणि 2 या विधानांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. कारण श्रीहरी आगीत मारले गेले, कंपनीमध्ये आग लागली. पण कोणत्या कंपनीमध्ये आग लागली किंवा श्रीहरी त्या कंपनीत होते असं काही दिलं नाही. म्हणून हे वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 80. तर खालील संख्यामधून विसंगत संख्या शोधा. तर 343 हा 7चा घन आहे. 324 जर तुम्ही पाहिलं तर हा 18चा वर्ग आहे. लक्षात घ्या, हा 7चा घन आहे, हा 18चा वर्ग आहे. 3375 तुम्ही जर पाहिलं तर हा 15चा वर्ग आहे. 3375 10,628 हा 15चा घन आहे. हा 3375 आणि हा 28चा घन आहे. म्हणजे इथे तर तुम्ही पाहिल तर तो 22चा म्हणजे हे देखील घन संख्या 22चा घन आहे आणि 64 4चा घन आहे. इथे जर तुम्ही पाहिलं 324 फक्त एक वर्ग संख्या दिलेली आहे म्हणून ती या 4 संख्येपेक्षा वेगळी असणार आहे. ऑप्शन 3 मध्ये दिले 324 तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. तर काय दिले आपल्याला इथे? नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पाडले. पुढील 20 किलोमीटर अंतर ताशी 20 किलोमीटर वेगाने व राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर वेगाने कापले. तर नीरजचा संपूर्ण 60 किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग आपल्याला काढायचा आहे. तर लक्षात घ्या, ॲव्हरेज स्पीड त्याचं काढायचं आहे. एकूण त्याचं अंतर आहे 60. तर त्याने 20 20 20 असं 3 टप्प्यामध्ये हे वेगवेगळ्या स्पीडने त्याने अंतर कव्हर केलं आहे. पहिलं जे आहे तर ते 10 किलोमीटर प्रति तास वेगाने, दुसरं कितीने केलं आहे तर 12 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि तिसरं 20 जे आहे तर ते 15 किलोमीटर प्रति तास वेगाने केलेलं आहे. तर आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात. एकूण अंतर आहे 60 किलोमीटर. एकूण 3 टप्पे आहेत. 20 किलोमीटर प्रत्येक टप्प्याचा एक भाग आहे. पहिले 20 किलोमीटर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने, दुसरे 20 किलोमीटर 12 किलोमीटर प्रति तास वेगाने व तिसरे 20 किलोमीटर त्याने 15 किलोमीटर प्रति तास वेगाने पार केलेला आहे. मग सरासरी वेग बरोबर कसं, म्हणजे सरासरी वेग हा अंतर जर समान असेल तर आपण कसं काढतो? एक्स वाय गुणिले वाय झेड गुणिले झेड एक्स भागिले एक्स वाय झेड. तर एक्स वाय झेड म्हणजे हे काय आहे तर ते तिघांचा जो आहे तर तो वेग आहे सरासरी. म्हणजे तिघांचा एक्स वाय झेड म्हणजे पहिलं दुसरं तिसरं हे 3 वेग आहेत. 10 12 आणि 20 म्हणजे 10 गुणिले 12 अधिक 12 गुणिले 15 अधिक 15 गुणिले 20
भागिले तिघांची बेरीज एक्स वाय झेड म्हणजे किती 15 आणि 12 27 आणि 10 37. हे येतं 450 आणि हे म्हणजे ह्याचा जर गुणाकार केला तर तो 12 आणि 10 120 अधिक 180 अधिक हे 15 आणि 10 150 यांची बेरीज येते 450 आणि 450ला जर 37 भागलं तर ते 12.1 येतं. म्हणजेच आपण त्याला अप्रॉक्सिमेटली 12 असं घेऊ शकतो. म्हणजे 12 जो आहे तर तो किलोमीटर प्रति तास जो आहे तर तो त्याचा सरासरी वेग असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर ताशी 12 किलोमीटर हा 60 किलोमीटर अंतराचा सरासरी वेग असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. तर कसं काढतो आपण हे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर नेहा एक काम 6 दिवसात करते आणि रेखा तेच काम किती 18 दिवसात करते. तर आता एकूण काम आपण काय करतो या दोघांचा लसावी घेतो. लसावी घेतला तर तो येतो 18. लक्षात घ्या नेहा एक काम 6 दिवसात करत असेल तर तिचे एका दिवसाचे काम 18/6 म्हणजे एका दिवसात 3 भाग काम करते आणि रेखा 18 दिवसात करते म्हणून 18/18 म्हणजे एका दिवसाचं ही 1 भाग काम करते. म्हणजे लसावी म्हणजे एकूण कामाचे भाग आले आपले 18. मग दोघींचे 1 दिवसाचे काम काय असणार आहे. नेहा एका दिवसात 3 भाग काम करते आणि रेखा 1 भाग म्हणजे दोघी एका दिवसात 4 भाग संपवतात. दोघींना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणजेच 18 भाग संपवण्यासाठी 18/4 म्हणजेच 4.5 दिवस जे आहेत तर ते दोघींना लागतील. हेच आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे 4.5. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे. तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याजदराने ठेवली होती. म्हणजे आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा म्हणजे व्याजाचा दर काढायचा आहे. तर 2 वर्षाचं हे दिलेलं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे 1800 आहे. तर सरळ व्याज दरवर्षी समान असतं. पहिल्या वर्षाचं 900 आणि दुसऱ्या वर्षाचं 900 म्हणजे 900 हे 1800 झालं. 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज देखील 1890 आहे. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ समान असतं म्हणून हे 900 हे पहिल्या वर्षाचं झालं. राहिलं किती 990 हे दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज झालं. म्हणजे पहिल्या वर्षाची सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे समान असते. तर लक्षात घ्या. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 900 वर किती फरक पडलाय 990 हा फरक पडलाय. तर आपल्याला 100 वरचा फरक काढायचा आहे. 900ला जर 900 वर 90 वाढ होत असेल तर 100 वर किती टक्के वाढ होईल म्हणजे त्याला आपण x मानूया. तिरकत जर गुणाकार केला तर 900x बरोबर 100 गुणिले 90. x बरोबर हे 900 तिकडे भागाकारात जाईल 100 गुणिले 90/900. तर ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या आणि ह्या 9ला हे 9 गेलं. राहिलं काय फक्त 10. म्हणजे 10% जो आहे तर तो दर साल दर शेकडा दर असणार आहे व्याजाचा. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 10% दर हा आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. तर लक्षात घ्या याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 913 1117 व 508. तर कसा लिहिला आहे ते तुम्ही पाहू शकता. तर उतरत्या क्रमाने म्हणजे मोठी संख्या अगोदर. तर 913 जर तुम्ही जर 13 ने भागलं तर ते 0.69 येतं. 1117 जर केलं तर ते 0.64 येतं व 508 केलं तर 0.65. म्हणजे याप्रमाणे हा जर तुम्ही क्रम पाहिला तर तो उतरत आहे. त्याप्रमाणे इकडून जर तुम्ही गुणाकार केला 17 9 किती येतो 153 आणि 13 गुणिले 11 केला तर 143 येतं. म्हणजे 153 हे 143 पेक्षा मोठा आहे. 913 हे 1117 पेक्षा मोठा आहे. त्याप्रमाणे 1117 आणि 508 ची जर तुलना केली तर हे 11 किती होतं 88 आणि 17 5 85 होतं. म्हणजे 88 सुद्धा 85 पेक्षा मोठा आहे. म्हणजे 1711 सुद्धा हे 508 पेक्षा मोठा आहे. असं देखील तुम्ही काढू शकता किंवा पॉईंटद्वारे देखील काढू शकता. म्हणजे आपलं योग्य आन्सर काय असेल तर इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा गणिताचा शेवटचा प्रश्न आहे. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा काय आहे. म्हणजे काय बदल झाला हे आपल्याला काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर बागेचे प्रवेश शुल्क जे आहे तर ते 35% कमी केले तर त्याला आपण x मानू.
व प्रवाशांची संख्या 40% वाढवली तर त्याला आपण वाय मानूया. म्हणजे प्रवेश शुल्क म्हणजे तिकिटाचा दर बागेचा 35% कमी केला आणि प्रवाशांची संख्या 40% वाढवली तर होणारा बदल आपल्याला काढायचा आहे. तर लक्षात घ्या, बदल आता पहिल्यांदा कमी केले म्हणून आपण कसं काढतो, वजा x अधिक y अधिक गुणिले वजा वजा होतं म्हणून वजा xy भागिले 100 या सूत्राने काढतो. तर x माहिती आहे तुम्हाला वजा 35, y माहिती आहे अधिक 40 वजा xy म्हणजे वजा 35 गुणिले 40 भागिले 100. 40 मधून 35 गेले राहिले 5, वजाला वजा चिन्ह, 35 गुणिले 40 जर केलं तर हे 1400 येतं भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेल्या वर राहिलं 14 म्हणजे 5 वजा 14 राहिलं, 5 मधून 14 गेले राहिले वजा 9. वजा 9 म्हणजे काय, कमी झाला, म्हणजे तो कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा वजा येतं म्हणजे 9% कमी झाला, म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर उत्पन्नात होणारा जो बदल जो आहे तर तो 9% कमी झाला. तर ते 9% वाढला पण दिले, पण वजामध्ये आल्यामुळे 9% कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. तर काय दिले आपल्याला इथे, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या म्हणजेच NCRD अहवालानुसार बालकांसंबंधी गुन्ह्याची माहिती निम्नप्रमाणे आहे. तर अ ब क ड आपल्याला 4 म्हणजे पर्याय दिलेत. तर कोणते विधान बरोबर आहे ह्या चारपैकी आपल्याला निवडायचं आहे. तर NCRD राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार काय दिले, 2018 मध्ये दर दिवशी 109 बालकांचे लैंगिक शोषण झाले. तर हा त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता, हे विधान योग्य आहे. तसेच 2018 मध्ये अशा 39,827 घटना नोंदवल्या गेल्या. तर बरोबर आहे, एवढ्या घटना नोंदवल्या होत्या. 2018 मध्ये बालिकावर बलात्काराच्या 21,400 घटना घडल्या, हे देखील विधान बरोबर आहे. आणि बलात्कारावरून अत्याचाराच्या सर्वाधिक 2832 घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये 2008 मध्ये घडले आहेत. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर वरीलपैकी 4 जी होती तर त्यावेळेस करंट अफेअर्सनुसार ही योग्य होती. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी टिंबमध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना NACO म्हणून ओळखला जातो. तर लक्षात घ्या, याचे जे विलिनीकरण जे आहे तर ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय विभागामध्ये करण्यात आलेलं आहे. एड्स नियंत्रण विभागाचे म्हणजेच ऑप्शन 2 मध्ये दिले आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आणि आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. काय दिले आपल्याला इथे, शाळा महाविद्यालये विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनी ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. तर कोणते आहे पहिले राज्य, तर ते आपले महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये शाळा महाविद्यालय विद्यापीठ व शैक्षणिक ज्या आस्थापना तसेच ज्या नोंदणीकृत अशासकीय संस्थान जे आहेत तर त्यांना ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावेत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबवले आहे. आणि हे असे कारागृह पर्यटन उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्य खालील प्रमाणे आहे. तर दीनबंधू साहू यांचे कार्य आपल्याला इथे 4 ओळीमध्ये दिले. तर वरीलपैकी कोणती वाक्य असत्य आहेत आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर इथे पहिलं वाक्य तुम्ही इथे पाहू शकता. काय दिले, समुद्रीय शेवाल वर फॉर्मिंग द आशियन नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. तर बरोबर आहे, समुद्रीय शेवालवर त्यांनी फॉर्मिंग द आशियन नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ मेरी कॉमवर आधारित लघुपट, तर त्यांचं हे कार्य नाही आहे, म्हणजे ब विधान त्यांच्याशी संबंधित नाही. इंटरनॅशनल सोसायटी फॉर एनर्जी एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटीमध्ये शिष्यवृत्ती व संशोधन हे त्यांचं कार्य आहे दीनबंधू साहू यांचे. व चिल्का प्रकल्पाद्वारे समुद्री शेतीचे प्रशिक्षण हे देखील त्यांचं कार्य आहे. म्हणजे समुद्राशी संबंधित त्यांचं हे महत्त्वाचं असं योगदान आहे. फॉर्मिंग द ओशन नावाचं पुस्तक आहे त्यांचं समुद्री शेवालाबद्दल. तसेच चिल्का प्रकल्प ओरिसाचा जो आहे तर त्याच्या आधारे त्यांनी समुद्री शेतीचे प्रशिक्षण आणि त्यांना जो एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटीमध्ये शिष्यवृत्ती संशोधन प्रदान केली होती. म्हणजे असं ते फक्त यातलं फक्त बी असणार आहे. ऑप्शन 2 आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 90. तर जीसॅट 30 हा जो उपग्रह होता तर त्याची वैशिष्ट्ये त्यावेळेस विचारली होती. तर तुम्ही काय करा, आत्ताचे जे नवीन उपग्रह भारताने अवकाशात सोडलेत किंवा नासाचे जे काही उपग्रह आहेत
त्याद्वारे जे सोडण्यात आलेले भारताचे पण आहेत काही, तर त्याबद्दल तुम्ही माहिती मिळवा. तसेच इथे काय दिले, जीसॅटचे 30चे वजन जे आहे तर ते 3357 किलो आहे. हे विधान योग्य आहे. उच्च गुणवत्तेची दूरदर्शन, दूरसंचार व प्रसारण सेवा ते देणार आहे. म्हणजे आपल्या टीव्हीशी संबंधित जे आहे दूरदर्शन म्हणा, दूरसंचार किंवा प्रसारण सेवा देणार आहे उच्च गुणवत्तेची HD क्वालिटीची. 12C13 KU ब्रँड ट्रान्सपोर्टरने ते सुयोज्य आहे आणि उच्च गुणवत्तेचा दळणवळण उपग्रह मानला जातो. म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. उच्च गुणवत्तेचा हा उपग्रह होता दळणवळण. म्हणजे वरीलपैकी सर्व विधाने जीसॅट 30 बद्दलची जी दिलेली आहेत तर ती योग्य आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. सोनाली नवांगुळ लिखित खालीलपैकी त्या कादंबरीला 2021चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तर लक्षात घ्या, त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर त्यांचं जे पुस्तक होतं सोनाली नवांगुळ यांचं मध्यरात्रीनंतरचे तास, यांना हा पुरस्कार मिळालेला होता. तर तुम्ही 2023 व 2024 मध्ये काही जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत तेच तुम्ही करून जा, तर तेच तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर आता हे त्यावेळेचा करंट अफेअरचा होता. मध्यरात्रीनंतरचे तास हे त्यांचं पुस्तक होतं, म्हणजेच कादंबरी होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. अर्थशास्त्रीय नोबेल पुरस्कार विजेते 2019 अभिजित बॅनर्जी यांचा आजवरचा जीवन प्रवास पुढील मुद्द्यांमध्ये दिलेला आहे. तर अर्थशास्त्राचा नोबेल अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये मिळालेलं होतं. तर त्यांची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहे. तर अ, ब, क, ड असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, त्यांच्या जीवनाच्या घटना घडल्या तर त्याचा आपल्याला कालानुक्रम लावायचा आहे. तर वरीलपैकी तुम्ही जर पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथून त्यांनी अर्थशास्त्राचे अध्ययन केले होते पहिल्यांदा. त्यानंतर ते इन्फोसिस पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर गरिबीचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. व शेवटी जर पाहिलं तर न्यूनतम आय योजना न्याय या भारतातील दारिद्र्य निर्मूलन योजनेचा निर्मिती त्यांनी योगदान केलेले आहे. म्हणजे हे क ब उलट जे आहे तर ते योग्य घटनाक्रम दिलेला आहे. प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकातामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचे अध्ययन केले होते. इन्फोसिस त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर व नंतर गरिबीचे अर्थशास्त्र त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. लक्षात घ्या, तर गरिबीचे अर्थशास्त्र कोणी लिहिला असा देखील तुम्हाला अर्थशास्त्र इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गरिबीचे अर्थशास्त्र याचे लेखन जे आहे तर ते अभिजित बॅनर्जी यांनी केलेलं आहे. तर हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 2019चे अर्थशास्त्र विषयी ते होते. आणि न्यूनतम आय योजना या भारतातील दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निर्मितीत त्यांनी योगदान दिलेले आहे. तर कोणत्या निर्मितीत म्हणजे कोणत्या योजनेच्या निर्मिती योगदान दिले, तर न्यूनतम आय योजना हे देखील लक्षात ठेवा. आणि गरिबीचे अर्थशास्त्र हे महत्त्वाचा पॉईंट आहे, तर ते तुम्हाला फायद्याचं आहे. गरिबीचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखन जे आहे तर ते अभिजित बॅनर्जी यांनी केले, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. या प्रश्नाचं योग्य क्रम 3 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. तर प्रश्न क्रमांक 75 तुम्ही इथे पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 94 तुम्ही इथे पाहू शकतात. 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संदेश शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले. तर लक्षात घ्या, 75वा स्वातंत्र्य दिन जो झाला आपला, तर त्यावेळेस वीरतेचे जे अशोक चक्र होते तर ते SSI बाबूराम यांना जे आहे तर ते अशोक चक्र प्रदान करण्यात आलेलं होतं. ऑप्शन 1 मध्ये ऑप्शन अ जे आहे तर ते फक्त योग्य आहे. तर फक्त ह्या एकट्यानंच ते अशोक चक्र देण्यात आलेलं होतं 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंदेश. तर शांतता काळातील वीरतेचे अशोक चक्र त्यांना देण्यात आलेलं होतं SSI बाबूराम. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. खालील विधाने लक्षात घ्या. तर अ व ब हे असे आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत. तर कोणती विधाने बिनचूक आहेत. तर आता बिनचूक म्हणजे काय, चूक नसलेली, म्हणजे कोणती बरोबर आहेत आपल्याला यापैकी विधाने ओळखायची आहेत. तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं तर अविधान काय आहे, किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. तर बरोबर आहे, किवी नावाचं जे फळ आहे तर ते भारतातले पहिले सेंद्रिय फळ आहे. आणि अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. तर बरोबर आहे. आणि हे फळ जे आहे तर ते जास्त करून अरुणाचल प्रदेशामध्येच तयार होतं. त्यामुळे हा सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे पहिले राज्य कोणतं आहे, अरुणाचल प्रदेश. ह्याला वातावरण थंड लागतं आणि एक प्रकारचं सेंद्रिय फळ आहे. म्हणजे अ व ब दोन्ही जी विधाने आहेत तर वरीलपैकी बिनचूक आहेत.
ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न क्रमांक 96, प्रधानमंत्री आवास योजना नागरी म्हणजे PMAYU अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत टिंब घरे मंजूर करण्यात आली होती। तर लक्षात घ्या, एकूण 109.2 लाख घरे मंजूर करण्यात आली होती। तर सध्याचा तुम्ही 2023-24चे आकडे पाठ करा। तर हे त्यावेळेचे करंट अफेअरचे प्रश्न आहेत। तर सध्याची आकडेवारी तुम्ही पाठ करत राहा। तर 109.2 लाख त्यावेळेस घरे मंजूर करण्यात आली होती PMAYU अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत। ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 97, अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडवलेला आहे? तर लक्षात घ्या, पहिल्या महिला वैमानिक म्हणून ह्या तिघींनी इतिहास घडवलेला आहे। तर कोणत्या वर्षी? तर 2016 मध्ये या तिघींनी जे आहे तर हा इतिहास घडवला होता पहिल्या वैमानिक म्हणून अवनी चतुर्वेदी, त्याप्रमाणे भावना कांत आणि मोहना सिंग या तिघींनी 2016 मध्ये पहिल्या महिला लढाऊ विमानाच्या, लक्षात घ्या ही लढाऊ विमान आहे, त्या तिघींनी पहिल्यांदा 2016 या वर्षी चालवून इतिहास घडवलेला होता। अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी 2016 मध्ये ह्या महिला आहेत पहिल्या ज्यांनी लढाऊ विमान म्हणजे वैमानिक म्हणून त्या वर्षी त्यांनी इतिहास घडवला होता 2016ला। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 98, कोणता अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केलेला आहे? तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर नासाने जे आहे, तर लक्षात घ्या नासा तसेच स्पेसएक्स ही जी आहे तर ते एलन मस्कची आहे। तर ह्या संबंधित जे काही घडामोडी घडतात तर 2023-24च्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, तसेच जपानने जर तुम्ही पाहिलं तर पहिला लाकडाचा उपग्रह तयार केलेला आहे आणि तो यशस्वी प्रक्षेपण केलेला आहे जपानने स्पेसएक्सच्या मदतीनेच। तर जपानबद्दल हे विचारलं जाऊ शकतं। तसेच नासा तसेच आपल्या इस्रोचे जे काही महत्त्वाच्या योजना किंवा भविष्यात होणार आहे त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या। तर ह्याबद्दल प्रत्येक परीक्षेत तुम्ही पाहिलं तर नासा किंवा इस्रो याबद्दल एक तरी प्रश्न विचारला जातो। तर नासाने काय केलं तर सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रॉनिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला होता नासाने। तर पहिले इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान आहे लक्षात घ्या। आणि पहिला जो जपानने आताच उपग्रह सोडलेला आहे लाकडी, तर हे देखील लक्षात घ्या। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 99, तर काय दिले आपल्याला इथे PSLV C-48 म्हणजे या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताने 11 डिसेंबर 2019 रोजी खालीपैकी कोणता कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेला होता? तर भारताने RISAT-2BR-1 हा ऑप्शन 1 मध्ये दिलेला जो उपग्रह आहे तर तो 2019 11 डिसेंबरला सोडण्यात आलेला होता। तर त्यावेळचा देखील हा करंट अफेअरचा प्रश्न आहे। आत्ताच तुम्हाला सांगितलं तुम्ही सध्याचे करंट अफेअर्स करून जा। तर पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 100, 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटितांचा आज अखेरचा क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे। तर ते 4 क्रम दिलेले आहेत, तर योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे। तर लक्षात घ्या कोणाबद्दल तर 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर फादर फ्रान्सिस दिब्रिटो, तर यांच्याबद्दल आपल्याला विचारलेले आहे। तर सध्या जर तुम्ही पाहिलं तर मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे होणार आहेत। तर त्याच्या अध्यक्ष कोण आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊन ठेवा। तर लक्षात घ्या सुरुवातीला ते काय होते द फ्रान्सिस दिब्रिटो, तर ते कॅथलिक धर्मगुरुपदी त्यांनी दीक्षा घेतली पहिल्यांदा। त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर सुवार्ता या वृत्तपत्राचे मुख्य संपादक बनले। त्यानंतर जर पुणे येथे 15व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तर ख्रिस्ती धर्मीय आहेत हे। आणि शेवटी जर पाहिलं सुबोध बायबल हा नवा काराग्रंथासाठी साहित्य अकादमीचा त्यांनी राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार केलेला आहे। म्हणजे KDBE हे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे। तर त्यांच्याबद्दल तुम्हाला हे थोडासा ट्रिकी प्रश्न होता। तर तुम्ही सध्याचे साहित्य संमेलन करा 2023चे 2024चे, त्याबद्दल तुम्हाला विचारले जाऊ शकतं। तर हे KDBE ऑप्शन 1 मध्ये दिल्यानुसार हा क्रम योग्य आहे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील। ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे।
तर मित्रांनो, आपला जो MPSC गट ब चा दिनांक 26 फेब्रुवारी 2022 साली झालेला जो आपला पेपर सुरू होता, तर या पेपरचे आज आपण इथे 100च्या 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत. जर तुम्हाला यामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले ABK स्मार्ट स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.